Okay. Good evening, all of you. In today's session, we have to continue with the last part regarding the code phase and valuation of SWOT. But before continuation with the next part, we have to revise the topic which we covered yesterday in last session. So first, जर आपण सुरुवात केली होती की एक दाव्यातील जे काही प्रकरण होते त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की एक सिंपलच्या स्टेप्स कोणत्या होत्या आपल्या समोर. या सिंपलच्या स्टेप जेव्हा आपण बघायचा प्रयत्न केला त्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला लक्षात आल्या की या संपूर्ण स्टेप मध्ये मेजर स्टेप आपल्या समोर होत्या ज्याला आपण म्हणत होतो ऑर्डर नंबर 21 पासून तर नॉट 21 ऑर्डर नंबर 1 पासून तर 21 पर्यंत आणि अपीलचा पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न करत होतो ऑर्डर नंबर 41 पासून तर 44 पर्यंत. आणि याच सगळ्या ऑर्डरशी संलग्नित आपली ही काही जर्नी असणार आहे कोर्ट प्रॅक्टिसचा सिव्हिल ब्रांच. या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये आता आपल्याला बघायचा प्रयत्न आपण केला होता किंवा मागच्या सेशन पर्यंत आपण कव्हर केला होता आदेश क्रमांक 1 पासून तर 5 पर्यंतचा पार्ट ज्याला आपण प्री लिटिगेशन स्टेजेस वगैरे म्हणत होतो. आणि ऍक्च्युअल मध्ये आपण सुरुवात सुद्धा याच सर्व गोष्टींची केली आहे ज्यामध्ये दाव्यातील पक्षकार असू शकतील किंवा मग दाव्याच्या रचनेच्या सिच्युएशन मध्ये आता आपण बघायचा प्रयत्न करत होतो ज्युरिस्डिक्शन ऑफ कोर्ट, त्यानंतर कोर्ट फीस वगैरे आणि व्हॅल्युएशन ऑफ सूट वगैरे या सर्व पार्ट पर्यंत आपण कव्हर केला होता. या नेक्स्ट पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता प्री लिटिगेशन स्टेजेस व्यतिरिक्त ज्या आपण मध्ये बघितलं होतं की ज्याला आपण म्हणत होतो प्लीडिंग्स वगैरे. प्लीडिंगचा अर्थ आपण सामान्यतः बघायचा प्रयत्न केला होता की कोणताही पक्षकार कोर्ट समोर ज्याही प्रार्थना करणार आहे त्यांना सामान्य परिस्थितीमध्ये आपण प्लीडिंग्स वगैरे म्हणू शकतो. आणि या प्लीडिंग्स कशा प्रकारे कराव्या आणि कोण व्यक्ती कशा प्रकारे करू शकेल एकंदरीतपणे एखादा प्लेंटिफ किंवा डिफेंडेंट या सर्व प्लीडिंग्सला कशा प्रकारे करू शकेल या सर्व गोष्टी आपण मागच्या सेशन मध्ये बघायचा प्रयत्न केला होता. सोबतच आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता की हे दोन्ही व्यक्ती प्लेंटिफ असेल किंवा डिपेंडेंट असेल ज्याला आपण दाव्यातील पक्षकार म्हणत होतो ज्यामध्ये आपण प्लीडर पाहिले होते, ऍप्लिकंट पाहिले होते, पेटिशनर पाहिले होते, या व्यतिरिक्त सामनेवाला पाहिले होते, रिस्पॉन्डंट पाहिले होते, या व्यतिरिक्त काय पाहिलं होतं रिस्पॉन्डंट व्यतिरिक्त डिफेंडंट वगैरे हे सर्व पार्ट पाहिले होते. सोबतच आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता नेक्स्ट फ्रेंड म्हणजे काय असणार आहे. यासोबत आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता गार्डियन वगैरे काय असणार आहे. या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. सोबतच ह्याच्या कंटिन्युएशन मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता ज्यामध्ये एकंदरीतपणे न्यायालयीन प्रक्रिया स्टार्ट होते. त्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता आदेश क्रमांक 9 मध्ये की दोन्हीही पक्षकार उपस्थित होतील त्या सिच्युएशन मध्ये कोर्ट कशा प्रकारे बिहेव करणार आहे हा एक पर्टिक्युलर पार्ट. दोघांपैकी एखादा व्यक्ती गैरहजर असेल त्यावेळेस कशा प्रकारे बिहेव करणार आहे या सगळ्या गोष्टी आपण मागच्या सेशन मध्ये बघायचा प्रयत्न केला होता रिवाइज वाला पार्ट मध्ये. या व्यतिरिक्त नंतर आपण बघायचा प्रयत्न केला होता आदेश क्रमांक 10 मध्ये ज्यामध्ये आपण हे पाहिलं होतं की कोर्टला केस सुरू झाल्यापासून शेवटपर्यंत या संपूर्ण सिव्हिल प्रक्रियेमध्ये कोणताही प्रश्न किंवा कधीही दोन्ही पक्षकारांची चौकशी किंवा तपासणी करण्याचा संपूर्ण अधिकार आहे. सोबत त्यांना हा पण अधिकार आहे की त्यांनी दोन्ही पक्षकारांना सजेस्ट करावं की कशा प्रकारे ते या संपूर्ण दाव्यामध्ये तडजोड करू शकतील किंवा कॉम्प्रोमाइज करू शकतील किंवा दोन्ही आपापसामध्ये सामंजस्याने या केसला किंवा दाव्याला संपवू शकतील. हा पण एक प्रयत्न आपण पाहिला होता. या व्यतिरिक्त त्याचा नेक्स्ट पार्ट मध्ये आता आपण बघायचा प्रयत्न केला होता ज्याला आपण म्हणत होतो डिस्कव्हरी इन्स्पेक्शनचा पार्ट, ऍडमिशनचा पार्ट किंवा कागदपत्र जे काही होते त्या कागदपत्रांचं सादरीकरण हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण पाहिला होता. सोबतच आदेश क्रमांक 11 मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता डिस्कव्हरी अँड इन्स्पेक्शन मध्ये की डिस्कव्हरी म्हणजे एक क्वेश्चनियर वगैरे होता, एक प्रश्नांचा संच आपण अपोनंट पार्टीला विचारत होतो. त्या प्रश्न वगैरे विचारून अपोनंट पार्टीचं जे काही ओपिनियन असेल त्यांचं जे काही स्टेटमेंट असेल ते मिळवण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करू शकत होतो. आणि सोबतच तपासणीचा पार्ट मध्ये, चौकशीचा पार्ट मध्ये, इन्स्पेक्शनचा पार्ट मध्ये आपण पाहत होतो आदेश क्रमांक 11 मध्ये की समोरच्या व्यक्तीचे कागदपत्र किंवा डॉक्युमेंट किंवा एव्हिडन्सेस तपासण्याचं काम आपण करत असतो कोर्टच्या मदतीने. हा एक संपूर्ण पार्ट आपण पाहिला होता. 12 मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता कशा प्रकारे दोन्ही पक्षकार एकमेकांच्या प्रश्नांना कशा प्रकारे कबुली करतील किंवा नाकबुली करतील किंवा जे काही स्टेटमेंट समोरच्या व्यक्तीने दिलंय त्या स्टेटमेंटला ते होकार देतील किंवा नकार देतील किंवा एक्सेप्ट करतील किंवा डिनायल करतील. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण पाहिला होता.
सोबत ऑर्डर नंबर 13 मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता कशा प्रकारे एखादे कागदपत्र कोर्ट समोर सादर होणार आहे त्याला आपण प्रोडक्शन ऑफ डॉक्युमेंट म्हणत होतो. या व्यतिरिक्त सोबतच ते कागदपत्र जेव्हा नोटिफाय केलं जातं कोर्टमध्ये रेकॉर्ड रूम मध्ये त्याला कशा प्रकारे रिटर्न केलं जातं त्याला आपण रिटर्निंग ऑफ डॉक्युमेंट म्हणत होतो किंवा कोणत्या सिच्युएशन मध्ये ते रिटर्न होतं तो एक पार्ट आपण पाहिलेला. या व्यतिरिक्त सोबतच आता आपण ह्यामध्ये ऍड केला होता पार्ट ज्याला आपण इम्पाउंडिंग ऑफ डॉक्युमेंट वगैरे म्हणत होतो. इम्पाउंडिंग ऑफ डॉक्युमेंट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केलेला की कशा प्रकारे एखादं कागदपत्र एका स्पेशल सिच्युएशन्स मध्ये कोर्टद्वारे स्वतःहून किंवा अन्य पक्षकारांच्या संमतीने किंवा विनंतीने त्या कागदपत्राला दस्तऐवजाला किंवा एव्हिडन्सला कोर्ट स्वतःच्या ताब्यात ठेवू शकतो. तो एक पर्टिक्युलर पार्ट इथपर्यंत आपलं रिवाइज वगैरे झालं होतं ते की पहिल्या सोमवारी आणि मंगळवारच्या पार्ट मध्ये आपण पाहिलं होतं. त्यानंतर आजच्या सेशन मध्ये आपल्याला हे बघायचं असणार आहे या न्यायालयीन प्रक्रियेमधले हे सर्व पार्ट कशा प्रकारे असू शकतील ज्या पार्ट मध्ये आपण पाहणार आहोत की वादमुद्द्यांचे निश्चिती. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त नेक्स्ट पार्ट त्यामध्ये येणार आहे डिस्पोजल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग किंवा साक्षीदारांना समन पाठवणं समन टू द विटनेसेस वाला पार्ट. त्यानंतर ऍडजमेंट वाला पार्ट. त्या व्यतिरिक्त एक्झामिनेशन ऑफ विटनेस किंवा आर्ग्युमेंट वाला पार्ट आणि त्यानंतर एफिडेव्हिटचा पार्ट. एवढे पार्ट आपण आजच्या सेशन मध्ये पाहू याचा ओव्हरव्ह्यू आणि नंतर उद्याच्या सेशन मध्ये आपण रिवाइज करायचा प्रयत्न करू आदेश क्रमांक 20, 21 आणि त्यानंतर अपिलिएटचा पार्ट. मग या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जर आपल्याला बघायचं असणार आहे तर वादमुद्द्यांची निश्चिती म्हणजे काय नेमकं. तर वादमुद्द्यांची निश्चिती म्हणजे आतापर्यंत जेव्हाही आपण तो चार्ट वगैरे जर तुम्हाला आठवत असेल तर तो चार्ट वगैरे आपण पाहिला होता. लेट मी शेअर इट वन्स जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितपणे ते पुन्हा आठवण असेल आणि नेक्स्ट सिच्युएशन मध्ये तुम्ही ते विसरणार. एक सेकंद मला तुम्ही तो डाउनलोडही करू शकाल. ओके. हा चार्ट तुमच्या समोर अवेलेबल म्हणजे आपण बघायचा प्रयत्न केला होता कशा प्रकारे हे दोन्ही पक्षकार एकमेकांसमोर उभे होते. दोन्ही पक्षकारांनी स्वतःचा बाजू भक्कमपणे कोर्ट समोर मांडण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या गोष्टी आतापर्यंत आपल्याला माहिती होत्या. मग ह्या सिच्युएशन मध्ये आपण हे पण पाहिलं होतं की हळूहळू ही जी संपूर्ण केस आहे ही पुढे पुढे येते आणि पुढे आल्यानंतर जेव्हा दोन्हीही पक्षकार एकमेकांचा बाजू कोर्ट समोर मांडण्याचा प्रयत्न करतात त्या सिच्युएशन मध्ये आपण हे बघायचा प्रयत्न केला होता पर्टिक्युलरली की दोन्ही पक्षकारांचं वेगळं वेगळं मत असू शकेल. पहिला पक्षकार काहीतरी मागण्या करेल त्याला समोरचा पक्षकार एकतर होकार देईल किंवा नकार देईल. तशाच प्रकारे हा जो काही समोरचा पक्षकार होता हा सुद्धा किंवा सामनेवाला किंवा प्रतिवादी हा सुद्धा काही मागण्या करेल. ह्यालाही तसंच होणार आहे. याच्या सुद्धा काही मागण्या मान्य केल्या जातील काहींना नकार दिला जाईल. मग या सगळ्या सिच्युएशनला कोर्ट एकंदरीतपणे समोर ठेवेल आणि त्यासोबत कोर्ट या सर्व सिच्युएशन मध्ये हे पण चेक करण्याचा प्रयत्न करेल की कोणत्या व्यक्तीचे कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत किंवा नाहीये. म्हणजे इन शॉर्ट कोर्ट हे चेक करण्याचा प्रयत्न करेल दोन्ही व्यक्तींच्या पक्षकारांचे कोणते पॉइंट लिगली करेक्ट आहेत फॅक्च्युअली करेक्ट आहेत आणि याच गोष्टींना बेस ठेवून कोर्ट त्या ठिकाणी फायनल करेल की आतापासून ही जी केस आहे ही कोणत्या मुद्द्यांवर पुढे चालणार आहे. मग तो मुद्दा फॅक्च्युअली करेक्ट असला पाहिजे तो मुद्दा लिगली करेक्ट असला पाहिजे. असं नाही की काहीही मागण्या केल्या आपण आणि तुम्हाला सपोर्टिंग मध्ये काहीही कागदपत्र नाही आणि कोर्टने ऐकून घ्यायचं तुमचं. तसं नाही होणार आहे. त्यामुळे सेटलमेंट ऑफ इश्यू ही एक इम्पॉर्टंट स्टेप्स असते ऑर्डर नंबर 14 ची जी सिव्हिल इन नेचरच्या केसेसमध्ये हे फायनल करतो फायनली की हा जो मुद्दा आहे वादाचा हा नेमका खरा आहे किंवा खोटा आहे किंवा हा जो दावा आहे हा कोणत्या मुद्द्यांवर पुढे चालणार आहे. मग हे सगळं फायनल झाल्यानंतर कोर्ट त्या ठिकाणी फ्रेमिंग ऑफ इश्यू करतो आणि कोर्ट त्या ठिकाणी फायनलाइज करेल की बाबा मी दोन्ही पक्षकारांना ऐकलंय दोन्ही पक्षकारांचे एकमेकांबद्दलचे मत सुद्धा ऐकले. त्यानंतर मी या डिसिजनवर पोहोचत आहे की दोन्ही व्यक्तींचे कागदपत्र पाहिल्यानंतर दोन्ही पक्षकारांचे कागदपत्र पाहिल्यानंतर एकमेकांचे विरोधातले किंवा एक्सेप्टन्स वाले जे काही स्टेटमेंट असेल ते पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की ही केस पक्षकाराला किंवा प्लेंटिफला किंवा डिफेंडेंटला किती पैसे मिळाले ह्यावर चालेल किंवा किती प्रॉपर्टी मिळावी ह्यावर चालेल. हा सर्व मुद्दा सेटलमेंट ऑफ इश्यू वगैरे मध्ये ठरत असतो.
आणि यासोबतच हा जो मुद्दा पुढे घेऊन जातो आपण, याच मुद्द्यावरून जेव्हा पुढे जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की जो आदेश क्रमांक 15 असणार आहे तुमच्या समोर व्हिजिबल, हा आदेश क्रमांक 15 सुद्धा या ठिकाणी कनेक्टेड होतो आणि हाच आदेश क्रमांक 15 आपल्याला या ठिकाणी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की जर या दोन्ही पक्षकारांमध्ये वादाचा मुद्दा जर फायनल झाला नाही किंवा कोणताही असे तथ्य, कोणताही असा दावा किंवा अशी प्रार्थना जी फॅक्च्युअली करेक्ट असेल, लिगली करेक्ट असेल, असं कोर्टला नाही आढळलं, कोर्टचं ऑब्झर्वेशन मध्ये या सगळ्या गोष्टी काही निघाल्या नाही, काही निष्पन्न झालं नाहीये, तर कोर्ट हवं फुल राईट की कोर्ट त्या सिच्युएशन मध्ये पक्षकारांच्या मागण्यांना नकार देईल किंवा त्यांना डिस्पोज ऑफ करेल. म्हणजे एकंदरीतपणे ती जी काही केस असणार आहे ते डिस्पोज ऑफ त्या ठिकाणी होऊ शकते. मग हा एक शब्दशः अर्थ या ठिकाणी ऑर्डर नंबर 15चा निघू शकतो की बाबा सेटलमेंट ऑफ इश्यू मध्ये कोणताही वादाचा मुद्दा त्या ठिकाणी कोर्टला मिळाला नाहीये किंवा कोणताही असं निष्पन्न झालं नाही की ही केस कोणत्या वादाच्या मुद्द्यांवर चालेल. मग हा जो सिनेरिओ असतो हा थोडासा कन्फ्युजिंग पण असू शकतो. बऱ्याच वेळेस याचा शब्दशः अर्थ काढला जातो की डिस्पोजल ऑफ डिस्पोजल ऑफ सूट ऍट फर्स्ट हिअरिंग, की बाबा दावा जो काही आहे तो पहिल्याच हिअरिंग मध्ये रद्दबाबत करण्यात यावा किंवा केला जावा. तर ह्याचा शब्दशः अर्थ न घेता बऱ्याच वेळेस असं होतं की हो, कोर्टला तो अधिकार आहे की पहिल्या दिवशी सुद्धा कोर्ट एखाद्या केसला रद्दबाबत करू शकतो जर त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या तर. पण सामान्यतः तसं जनरली केलं जात नाही कोर्टमध्ये, कारण की मग पक्षकारासमोर बरेच सारे ऑप्शन उघडे असतात. एकतर तो पुन्हा स्क्रुटिनाइज करून परत घेऊन येईल त्या केसला, हा पण एक मुद्दा असतो, किंवा मग तो अपील वगैरे मध्ये जाऊ शकेल त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये, किंवा त्यांचा मुद्द्याला जे काही केस आहे त्याला कोणत्या मुद्द्यावरून रद्दबाबत करण्यात आलं आणि त्यामध्ये जर काही अशा गोष्टी निघाल्या जे जज साहेबांच्या विरोधात जाऊ शकतील. मग अशा सिच्युएशनमुळे जे काही जज साहेब असतात सुरुवातीलाच एखाद्या दाव्याला फेटाळणं टाळत असतात. जज साहेब वेट करतात की चलो सेटलमेंट ऑफ इश्यूच्या स्टेज पर्यंत घेऊन जाऊ आणि नंतर दूधचा दूध पाणीचं पाणी होणारच. मग तो एक पर्टिक्युलर पार्ट असणार आहे. इनडेप्थ मध्ये जेव्हा आपण जाऊ त्यावेळेस प्रॅक्टिकल एक्झाम्पल थ्रू या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. पण सध्या आपण रिवाइज करत आहोत त्यामुळे इथपर्यंत ठीक आहे की बाबा कोणताही वादाचा मुद्दा नाही आढळला, एकतर फॅक्च्युअली करेक्ट नाहीये, लिगली करेक्ट नाहीये, तर केसला तात्पुरता स्थगिती देण्यात येते किंवा रद्दबाबत करण्यात येते. एवढा एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. आणि जर या केसमध्ये फॅक्च्युअली काही मुद्दे आढळले तर कोर्ट मग सामान्यतः ती जी काही प्रक्रिया असेल ती पुढे करणारच आहे. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट. आणि जर या केसमध्ये सामान्य प्रक्रिया जर कोर्टद्वारे राबवण्यात येत असेल तर पुढचा मुद्दा येतो त्या ठिकाणी, ज्याला आपण म्हणत असतो की मग जे काही पक्षकार आहेत त्यांनी स्वतःच्या विटनेसेसला बोलवावं, स्वतःच्या एव्हिडन्सेसला लास्ट वेळेस कोर्ट समोर मांडावं. मग हाच एक पर्टिक्युलर पार्ट आपल्या समोर निघून येतो, ज्याला आपण म्हणत असतो ऑर्डर नंबर 16च्या बाबतीमध्ये. लेट मी शेअर द स्क्रीन अगेन. ठीक आहे. ऑर्डर नंबर 16च्या बाबतीमध्ये जे काही साक्षीदार असणार आहे त्यांना समन वगैरे पाठवणं. मग ह्यामध्ये सामान्यतः दोन गोष्टी घडतात. पहिला मुद्दा यामध्ये घडत असतो सामान्यतः की एकतर जे सामान्य साक्षीदार असतील त्यांना बोलावणं, जे त्या केसमध्ये ऍज अ साक्षीदार म्हणून येणार आहेत. सोबतच एक 16A चा एक पॉइंट त्यामध्ये ऍड होतो की असे पक्षकार जे जेलमध्ये बंद आहेत त्यांना कशा प्रकारे बोलावण्यात यावं, या प्रकारचा दोन प्रोसिजर आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत. सोबतच अजून एक पार्ट त्यामध्ये ऍड होऊ शकतो, पण त्या पार्टचं ते उदाहरण नाही होऊ शकत. बट एक पार्ट त्यामध्ये ऍड होऊ शकतो ज्याला आपण म्हणत असतो ऑर्डर नंबर 16 मधले कमिशनचं गठन, आयोगाचं गठन करणं. आयोगाचं गठन आणि आदेश क्रमांक 16चा मग काय संबंध आहे या ठिकाणी? तर संबंध आहे या ठिकाणी तो म्हणजे या ठिकाणी जसं की आपण सामान्यतः साक्षीदारांना समन पाठवत असतो तशाच प्रकारे ऑर्डर नंबर 26 वाला जो पार्ट आहे ज्याला आपण कमिशन किंवा आयोग वगैरे म्हणत असतो, त्यामध्ये सुद्धा असे काही व्यक्ती जे सामान्यतः कोर्टमध्ये डिरेक्टली येऊ शकत नाही, असे काही व्यक्ती जे कॉन्स्टिट्युशनल पोस्टवर असतील, किंवा असे काही व्यक्ती जे अशा असामान्य सिच्युएशनमुळे कोर्ट पर्यंत पोहोचू शकत नाही, स्वतःचा जबाब नोंदवू शकत नाही. मग अशा व्यक्तींना आपण कमिशनचा आयोगाचं गठन करून त्यांच्याद्वारे त्यांचं साक्षीदारांचं जे काही तपासणी वगैरे असू शकते ती करत असतो. मग हा सुद्धा एक कनेक्टेड पार्ट असू शकतो, हा सुद्धा लक्षात ठेवायचा आहे आयोगाचं गठन वगैरे करणं. पण ठीक आहे, सामान्यतः आदेश क्रमांक 16 सामान्य की बाबा
साक्षीदारांना बोलावणं. मग ती कशा प्रकारे बोलवावं, जेलमध्ये असेल, जेव्हा त्यांना डांबण्यात आलं असेल तुरुंगामध्ये, त्यांना कशा प्रकारे बोलवावं, हे 2 मुद्दे त्या ठिकाणी येतात. त्यानंतर नेक्स्ट पार्ट यामध्ये येऊ शकतो. जर आपण रिवाइजच करत आहोत तर त्यामधला नेक्स्ट पार्ट आपल्या समोर येतो. तो नेक्स्ट पार्ट म्हणजे असणार आहे आपल्या समोर सामान्यतः प्रक्रिया, ज्याला आपण म्हणत असतो आदेश क्रमांक 16चा एक पर्टिक्युलर, 16 नंतर 17चा एक पर्टिक्युलर पार्ट. 17 मध्ये असणार आहे ऍडजमेंट, ज्याला आपण सामान्यतः सांगू शकतो तारीख पर तारीख. सनी देओलचा जो काही डायलॉग असणार आहे तो. यामध्ये लक्षात ठेवायचं एवढंच आहे की बाबा प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक केसच्या सुनवाई अगोदर त्या केसची तयारी करण्यासाठी थोडासा वेळ हवा असतो, मुबलक प्रमाणातला वेळ हवा असतो. मग तो वेळ मिळावा यासाठी आदेश क्रमांक 17 आपल्याला मुदतवाढ किंवा ऍडजमेंटचा एक आदेश त्या ठिकाणी देत असतो, ऑर्डर वगैरे त्या ठिकाणी देत असतो. त्या सिच्युएशन मध्ये कोणताही पक्षकार किंवा कोर्ट स्वतःहून जर कोर्टला वाटत असेल की या आजच्या दिवशी थोडासा वेळ हवा आहे आपल्याला, तर तो वेळ कोर्ट त्या ठिकाणी देऊ शकतात. त्या संबंधित एक पर्टिक्युलर ऑर्डर असणार आहे. यामध्ये एक सामान्य प्रक्रिया असते, एक सामान्य ऍप्लिकेशन असतं. यामध्ये आपण बऱ्यापैकी लूप होल पण बघायचा प्रयत्न करणार आहोत, जसं की आपण डेमो सेशन मध्ये पाहिलं होता. पण ठीक आहे, जेव्हा आपण हा पार्ट कंटिन्यू करू त्यावेळेस बऱ्यापैकी गोष्टी यामध्ये ऍड होतील. पण सामान्यतः ठीक आहे इथपर्यंत गोष्टी, बाकीच्या त्यामध्ये जास्त डीपमध्ये जायची गरज नाही. त्यानंतर आदेश क्रमांक 18चा पार्ट आपल्या समोर येतो रिवाइज वाल्या पार्ट मध्ये. आपण 18 पर्यंतच थांबू आणि 19 उद्याच्या पार्ट मध्ये पाहू. ठीक आहे, 18 पर्यंतच्या पार्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न करू, ज्याला आपण म्हणत असतो साक्षीदारांची संपरीक्षा करणं, साक्षीदारांची तपासणी करणं. मग या आदेश क्रमांक 18 मध्ये 2 पार्ट असतात. एकतर साक्षीदारांची तपासणी करणं आणि सेकंड पार्ट यामध्ये येतो आर्ग्युमेंट वगैरे करणं, ज्याला आपण मराठीमध्ये युक्तिवाद वगैरे म्हणत असतो. मग या आर्ग्युमेंट वाल्या पार्ट मध्ये आपल्याला सामान्यतः काही गोष्टी बघायला मिळतात. या गोष्टींमध्ये असणार आहे की प्लेंटिफ असेल किंवा डिफेंडेंट असेल, वादी असेल किंवा प्रतिवादी असेल, हे एकमेकांचा पक्षकारांना कोर्ट समोर सादर करतात. यासोबतच जेव्हा आपण पक्षकारांबद्दल बघायचा प्रयत्न केला त्यावेळेस आपल्याला असं लक्षात आलं एक प्रो अँड कॉन्स वाला पार्ट, ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज वाला पार्ट मध्ये जे प्रतिवादी किंवा वादीचे ऍडव्होकेट असेल, ह्या सिच्युएशन मध्ये वादीच्या संबंधित हा एक पार्ट होता. या वादीच्या संबंधीमध्ये हे आपण पाहिलं होतं की कोणत्याही पक्षकारांची संपरीक्षा सुरुवातीला करणं किंवा प्रथम करणं हा एक थोडासा ऍडव्हान्टेज वादीच्या साईडने असू शकतो, प्लेंटिफच्या साईडने असू शकतो, जेणेकरून तो त्या केसला एक योग्य ती दिशा देऊ शकेल. आणि यासोबत आपण हे पण पाहिलं होतं, जो प्रतिवादी होता त्याच्या डिसएडव्हान्टेज मध्ये की बाबा जर वादी या ठिकाणी त्या केसला दिशा देत असेल तर आपल्यासाठी थोडंसं अवघड होऊ शकेल ऍज अ प्रतिवादी म्हणून, सामनावाला म्हणून, डिपेंडेंट म्हणून, रिस्पॉन्डेंट म्हणून. का? कारण की त्या केसमध्ये मग आपल्याला प्रत्येक लक्ष द्यावं लागेल की कोणत्या गोष्टी आपल्या अगेन्स्ट जात आहेत, कोणत्या गोष्टी मी नोट कराव्या, त्या सगळ्या गोष्टी. मग या एक्झामिनेशन ऑफ विटनेस मध्ये ज्याला आपण पक्ष जे विटनेसेस आहेत, साक्षीदार आहे, यांची संपरीक्षा वगैरे म्हणत असतो, याच्या पर्टिक्युलर 3 स्टेजेस आपण पाहणार आहोत. एक्झामिनेशन इन चीफ, क्रॉस एक्झामिनेशन, री एक्झामिनेशन हा संपूर्ण पार्ट. यामध्ये इंडेप्थ जर बघायचं असेल तर जेव्हा आपण ऍज अ पक्षकार म्हणून आपल्या साक्षीदारांना बोलवतो त्या पर्टिक्युलर स्टेजला आपण म्हणत असतो मुख्य संपरीक्षा, एक्झामिनेशन इन चीफ. त्या व्यतिरिक्त जे अपोनेंट व्यक्ती त्या ठिकाणी आपल्या साक्षीदारांना त्या ठिकाणी प्रश्न विचारत असेल, जसे की अपोनंट व्यक्तीचे ऍडव्होकेट आहेत, तर त्या सिच्युएशनला आपण म्हणत होतो क्रॉस एक्झामिनेशन. आणि पुन्हा काही सर्टन सिच्युएशन मध्ये जर पक्षकार स्वतः आपल्या विटनेसेसला प्रश्न विचारू शकतील, ज्यामध्ये त्यांना असं जर वाटत असेल की आपली केस आता आपल्यापासून लांब जाऊ शकते किंवा या व्यक्तीने जे क्रॉस एक्झामिनेशन मध्ये उत्तर दिले त्याला अजून क्लेरिफाय करणं गरजेचं आहे, जेणेकरून ही केस आपल्या फेवर मध्ये पुन्हा यावी. त्या सिच्युएशन मध्ये कोर्टच्या मदतीने आपण री एक्झामिनेशन घेऊ शकतो. तर हे 3 जे काही पार्ट असणार आहे हे आपण ऑर्डर नंबर 18चा पार्ट मध्ये इन डेप्थ वगैरे मध्ये पाहत असतो किंवा पाहणार आहोत. यामध्ये प्रश्न कसा विचारावा, त्यामध्ये लीडिंग क्वेश्चन असू शकतील, शॉर्ट क्वेश्चन असू शकतील, सिंपल क्वेश्चन असू शकतील, मेनी मोर टाइप्स आर देयर. ते आपण इन डेप्थ मध्ये बघायचा प्रयत्न करणार आहोत. आणि सोबतच आपण या सगळ्या गोष्टींमध्ये ऑर्डर नंबर 18च्या पार्ट मध्ये आर्ग्युमेंटचा पार्ट पाहणार आहोत, ज्याला आपण युक्तिवाद म्हणत असतो की आर्ग्युमेंट कशा प्रकारे असते, ते कशा प्रकारे केलं जावं
ओरल आर्ग्युमेंट कशा प्रकारे केलं जावं, रिटर्न आर्ग्युमेंट कशा प्रकारे केलं जावं, आणि त्यामध्ये असणारे 16 ते 17 टाईप, या सगळ्या गोष्टींना आपण इनडेप्थ वगैरे मध्ये बघायचा प्रयत्न करू. नाव इथपर्यंत रिवाइज वाला पार्ट ठीक आहे. पण आता सामान्यतः जर आपल्याला परत यायचं असेल तर या सिच्युएशन मध्ये लेट मी शेअर यू दी स्क्रीन अगेन, म्हणजे आपल्याला परत या ठिकाणी येता येईल. ठीक आहे. एक सेकंड ना मला. ओके, बघा मागच्या सेशन मध्ये मग आपण बघायचा प्रयत्न केला होता, मागच्या 2-3 सेशन मध्ये व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट है ना. व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की त्याचं जे सेक्शन क्रमांक 8 आहे ह्यामध्ये क्लिअर म्हटलंय की कोर्ट फीस ऍक्ट जो काही आहे इट विल गिव्ह यू द क्लिअरिटी रिगार्डिंग हाऊ टू कॅल्क्युलेट द कोर्ट फीस. हा एक क्लिअर पार्ट त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो. मग हा सर्व पार्ट पाहिल्यानंतर यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी असतात या सगळ्या गोष्टींकडे आपण व्यवस्थितपणे बघायचा प्रयत्न केला होता. यामध्ये आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता की हे जे काही सूट्स ऑफ व्हॅल्युएशन ऍक्ट आहे या पर्टिक्युलर ऍक्ट मध्ये आपण खास करून जी काही व्हॅल्युएशन असते एखाद्या केसचं, एखादं जे मूल्य असणार आहे पर्टिक्युलर जागेचं ते कशा प्रकारे केलं जावं या संबंधांकडे लक्ष देत असतो. सोबत आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता त्याचा सेक्शन क्रमांक 3 मध्ये की प्रत्येक राज्य सरकारला तो अधिकार आहे की त्यांच्या त्यांच्या एरियामध्ये वेगळ्या वेगळ्या क्षेत्रांमध्ये जे जमिनीचे वेगळे वेगळे मूल्य असणार आहे ते त्या जमिनीच्या बाजार मूल्यावर ते ठरवू शकतील किंवा बाजार मूल्य कसं ठरवावं या संदर्भातले नियम वगैरे जे काही आहेत ते त्या ठिकाणी तयार करू शकतील. हा एक पर्टिक्युलर पार्ट आपण मागच्या सेशन मध्ये बघायचा प्रयत्न केला होता. सोबतच ह्या सिच्युएशन मध्ये आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता की जर एखाद्या जमिनीचे मूल्य जे काही असणार आहे हे जर पर्टिक्युलर राज्य सरकारद्वारे काही नियमावली तयार करून जर त्या ठिकाणी तयार करण्यात आलं नसेल तर हायकोर्ट हॅव अ फुल राईट की ते व्यवस्थितपणे मग त्याचं कॅल्क्युलेट वगैरे करू शकतील. तो एक पार्ट आपण पाहिला होता. मग या सगळ्या गोष्टी आपण व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्ट संदर्भात बघायचा प्रयत्न केला होता. अगेन जर मी या ठिकाणी शेअर करायचा प्रयत्न केला तुम्हाला सामान्यतः कोर्ट फीस ऍक्टला पुन्हा तर अजून काही गोष्टी आपल्या समोर क्लिअर होतील. मग आपण आजच्या सेशनकडे जे एक्झाम्पल पाहणार आहोत त्या पर्टिक्युलर पार्टकडे आपण कंटिन्युएशन वगैरे करू शकतो. ठीक आहे. या संपूर्ण पार्ट वगैरे मध्ये आपण मग हा जो काही कोर्ट फीस ऍक्ट आहे जो तुमच्या समोर दिसत असेल ठीक आहे यासोबत आपण हे पण बघायचा प्रयत्न केला होता. यामध्ये लेट मी शेअर दिस स्क्रीन अगेन. अच्छा, मला मराठीवाला पार्ट पण एक मिळालाय तो पण आपण बघायचा प्रयत्न करू. हा जो काही कोर्ट फीस ऍक्ट आपण बघायचा प्रयत्न करत होतो या कोर्ट फीस ऍक्ट मध्ये आपण तेव्हा काही बेसिक्स गोष्टी बघायचा प्रयत्न केला होता. त्यामध्ये आपल्याला इम्पॉर्टंट पार्ट लक्षात आला की हा जो काही कोर्ट फीस ऍक्ट आहे ह्याचं सेक्शन क्रमांक 6 यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. यामध्ये आपण हे बघायचा प्रयत्न केला होता. जर मी स्क्रीन पुन्हा शेअर केली तुम्हाला या ठिकाणी तर ओके, सेक्शन 6 मध्ये आपण जे काही एक्झाम्पल पाहणार आहोत त्याचा आधी आपण एकदा ओव्हरव्ह्यू पाहून घेऊ म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी रिवाइज होतील जर तुम्ही रेकॉर्डेड सेशन नसेल पाहिले तर. ठीक आहे, मग आपण याचं एक्झाम्पल वगैरे व्यवस्थितपणे घेण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. सेक्शन क्रमांक 6 मध्ये मागच्या सेशन मध्ये वी हॅव गॉन थ्रू दी एक्झॅक्ट पार्ट. त्यामध्ये आपण बऱ्यापैकी गोष्टी बघायचा प्रयत्न केला होता की कशा प्रकारे कोणत्या कोणत्या केसेसमध्ये कोर्ट फीसचं कॅल्क्युलेशन वगैरे केलं जातं. हा एक पार्ट आपण पाहिलाय. सोबत आपण ह्यामध्ये हा पण एक पार्ट बघायचा प्रयत्न केला होता की कोर्ट फीस फक्त सामान्यतः सेक्शन क्रमांक 6 नेच कॅल्क्युलेट नाही होणार आहे. ह्यामध्ये जे काही शेड्यूल 1 असणार आहे जसं की या शेड्यूल 1 मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता. आपल्या समोर एक तक्ता होता, चार्ट होता. एक सेकंड मला आय एम जस्ट स्क्रोलिंग इट डाऊन. ओके, ठीक आहे. हा शेड्यूल क्रमांक 1 या शेड्यूल क्रमांक 1 मध्ये आपण बघायचा प्रयत्न केला होता की या शेड्यूल मध्ये सामान्यतः 2 घटना आहेत किंवा 2 गोष्टींमध्ये त्याचं विभाजन होतं. एक तर पहिली गोष्ट ज्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस असणार आहे की बाबा टाईप ऑफ केसेस आणि त्याच्यासाठी एक फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस त्या ठिकाणी आकारली जाते. जसं की प्लेंट आहे किंवा मेमोरँडम ऑफ अपील असणार आहे. ठीक आहे, या सगळ्या पार्ट मध्ये या ठिकाणी 200 रुपयाचे कोर्ट फीस त्या ठिकाणी आकारण्यात येते. तशाच प्रकारे या ठिकाणी वेगळे वेगळे टाईप ऑफ केसेस आपल्याला बघायला मिळतात आणि त्या टाईप ऑफ केस नुसार आपल्याला जसं की
प्लेंट कशामध्ये सूट ऑफ पोझिशन मध्ये जर आपण प्लेंट देत असू, खास करून स्पेसिफिक रिलीफ ऍक्ट मध्ये, तर त्या ठिकाणी पर्टिक्युलर आपल्याला अमाऊंट वगैरे पे करावी लागेल याची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत असते. मग हा आहे फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस, ज्यामध्ये एक केस दिली आहे, टाईप ऑफ केस, आणि त्याच्यासाठी एक फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस दिलेली आहे. पण ह्यासोबतच आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायला मिळतो, आणि तो सुद्धा आपल्याला आज कंटिन्यू करणं आणि समजून घेणं महत्वाचं असणार आहे, जेणेकरून कोणत्याही केसमध्ये तुम्ही कोर्ट फीस जेव्हा कॅल्क्युलेट कराल ती व्यवस्थितपणे करू शकाल. हा एक सेकंड पार्ट आहे कोर्ट फीस ऍक्टचा फर्स्ट शेड्यूलचा. ह्यामध्ये आपल्याला सामान्यतः लक्षात येतं की कोणत्याही केसेसमध्ये ती जी काही केसचं व्हॅल्युएशन असणार आहे त्या व्हॅल्युएशन नुसार एक कोर्ट फीस त्या ठिकाणी ठरत असते. जसे की एखादी सामान्य केस 0 रुपयापासून 1000 पर्यंतची असली तर त्यामध्ये 200 रुपये कोर्ट फीस वगैरे पे करावी लागेल आपल्याला. एखादी सामान्य केस ज्याचं व्हॅल्युएशन, ज्याची अमाऊंट, त्याचं बाजार मूल्य सामान्यतः त्या केसचं किंवा तुम्ही ज्या मागण्या केल्या आहेत त्याचं जर 1000 रुपयापासून तर 1100 रुपयापर्यंत असेल तर 212 रुपये तुम्हाला कोर्ट फीस पे करावी लागेल. अशा प्रकारे सामान्यतः आपल्याला वन बाय वन हा संपूर्ण चार्ट बघायला मिळतो. आणि ह्या चार्टमध्ये अजून काही ऍडव्हान्स गोष्टी जर आजच्या सेशन मध्ये आपण ऍड केल्या तर त्या सामान्यतः असणारे आपल्या समोर, जसं की ही सगळी सिच्युएशन आपल्याला वन बाय वन लक्षात येते. बट एकदा 1 लाखाची अमाऊंट क्रॉस झाली, समवन इज ट्राइंग टू जॉईन ओव्हर हियर. ठीक आहे, थोडंसं बोर होईल तुम्हाला, पण एक्झाम्पल वगैरे आलं ना तर व्यवस्थितपणे समजेल तुम्हाला. ठीक आहे, या सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण एक्झाम्पल पाहू त्यावेळेस व्यवस्थितपणे लक्षात येईल. ठीक आहे, बघा यामध्ये एक पार्ट येतो लास्टचा कोर्ट फीस ऍक्ट मध्ये, की एखादी केस, एखादा दावा, त्याचे एक्झाम्पल आपण पाहू. तो दावा जर 95,000 तर 1 लाखापर्यंतचं जर त्याचं व्हॅल्युएशन असलं तर त्यामध्ये आपल्याला सामान्यतः 6,430 रुपयाचं व्हॅल्युएशन ऑफ कोर्ट फीस त्या ठिकाणी पे करावी लागेल. आणि जे काही आपण प्लीडिंगचे सेक्शन पाहिले असेल आतापर्यंत, ज्यामध्ये सेक्शन क्रमांक 7 असू शकेल फॉर द प्लेंट वाला, ह्या सिच्युएशन मध्ये आणि कोर्ट फीस ऍक्ट सिच्युएशन मध्ये आपल्याला एक्झॅक्ट माहिती मिळते की आपण जर ही कोर्ट फीस पे करण्यासाठी फेल झालो, जर आपण ही कोर्ट फीस पे नाही करू शकलो तर तुमची केस रद्दबाबत होणार आहे. हा संपूर्ण कोर्टला अधिकार आहे. पण त्याच्यामध्ये अजून आपण काही गोष्टी पाहिल्या होत्या, त्या म्हणजे की कोर्ट थोडासा वेळ देईल तुम्हाला, की बाबा ही तुम्ही कोर्ट फीस व्यवस्थित कॅल्क्युलेट केली नाही किंवा तुम्ही अपूर्ण कोर्ट फीस भरली आहे, तेवढी तुम्ही भरून द्या. जर तुम्ही नाकाम असाल तर तुमच्या केसला त्या ठिकाणी कोर्ट डिसमिस करू शकतो किंवा सुनवाई टाळू शकतो. मग तो एक पार्ट असणार आहे. मग ह्याच सिच्युएशन मध्ये जेव्हा 1 लाखापर्यंतच्या अमाऊंट साठी आपण 6,430 रुपया एवढी पर्यंतची जर कोर्ट फीस आकारत असू तर एवढा पार्ट संपल्यानंतर पुढचा एक एक्झॅक्ट पार्ट आपल्या समोर येतो, तो म्हणजे की वन्स वी क्रॉस दी 1 लाखाची अमाऊंट व्हॅल्युएशन, तर त्याच्या पुढच्या प्रत्येक 10,000साठी आपल्याला 200 रुपयाचे एक अमाऊंट वाढत असते. म्हणजे जे काही प्रत्येक 10,000 म्हणजे काय असणार आहे की सामान्यतः 1 लाख पासून तर 1,10,000, तर 1,10,000 अमाऊंट साठी किती पे करावे लागेल आपल्याला? 6,630 रुपये. 1,20,000 अमाऊंट जर असली तर 1,10,000 पासून तर 1,20,000 पर्यंत आपल्याला 1 लाख त्या अमाऊंटच्या व्यतिरिक्त हे जे काही 200 रुपये आणि 200 रुपये म्हणजे 400 रुपये जे काही वाढतील त्याचे एक्झाम्पल आपण घेऊ, म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला, नो डाऊट. ह्यामध्ये मग 20,000ची अमाऊंट वाढली तर 400 रुपये वाढतील, म्हणजे या ठिकाणी जी काही फायनल अमाऊंट असेल ती 6,830 रुपयापर्यंत होईल. आणि ह्याच सामान्य कॅल्क्युलेशनला जेव्हा आपण हळूहळू पुढे घेऊन जातो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की वन्स वी क्रॉस द लिमिट ऑफ 11 लाख रुपीज, तर 11 लाख नंतर प्रत्येक 1 लाखासाठी 1,200 रुपयाची अमाऊंट त्या ठिकाणी वाढत असते. मग हा एक पार्ट आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतो. आणि यासोबत अजून एक पार्ट लक्षात येतो की 11 लाखाची अमाऊंट क्रॉस झाल्यानंतर जोपर्यंत 3 लाखाची अमाऊंट क्रॉस होत नाहीये तोपर्यंत तुमची कोर्ट फीस जी काही आहे प्रत्येक लाख रुपयावर 1,200 रुपयाने वाढत असेल. बट सगळ्यात मोठी कोर्ट फीस फक्त कोणत्याही केसमध्ये महाराष्ट्राच्या सिनारिओमध्ये फक्त 3 लाख रुपये आपण पे करू शकतो. या व्यतिरिक्त कोणतीही मॅक्झिमम फी आपल्या समोर नाहीये. म्हणजे 1,000 करोडची, 5,000 करोडची, 20,000 करोडची किंवा केस असो ना, जास्तीत जास्त कोर्ट फीस त्या ठिकाणी फक्त 3 लाख रुपये आपण पे करू शकतो. मग हा एक पार्ट आहे जो सामान्यतः तुम्हाला लक्षात ठेवायचा.
मग ह्या सगळ्या गोष्टी तर ठीक आहे आपल्यासाठी, की बाबा ठीक आहे, एक एक 0 रुपयापासून 1000 पर्यंत 200 रुपये, हळूहळू 1 लाखापर्यंतची अमाऊंट येईल. 1 लाखापासून प्रत्येक 10,000वर 200 रुपये वाढत असतील. 11 लाखापर्यंत 200 वाढत असतील प्रत्येक 10,000वर, आणि 11 लाख संपल्यानंतर प्रत्येक लाख रुपयासाठी 1200 रुपयाची अमाऊंट वाढेल, आणि ही अमाऊंट फक्त 3 लाखापर्यंतच क्रॉस होईल. मग एवढा एक पार्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो. समवन इज ट्राइंग टू मेसेज. एक सेकंड द्या. जस्ट अ सेकंड. ओके, सॉरी. हा, या संपूर्ण सिच्युएशन मध्ये जेव्हा आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करू, त्या सिच्युएशन मध्ये आता आपण बघायचा प्रयत्न करू की कशा प्रकारे जे आपण पार्ट बघायचा प्रयत्न केलाय, ज्याला आपण सामान्यतः म्हणत आहोत व्हॅल्युएशन ऑफ सूट आणि कोर्ट फीसचा सेक्शन 6चा पार्ट, ह्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल बघायला मिळतील. या संपूर्ण पार्ट मध्ये अच्छा ठीक आहे, हे बघा तुमच्या समोर ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहे. ठीक आहे, यामध्ये आपल्या समोर असणार आहे सेक्शन नंबर 6चा पैशाच्या संदर्भातल्या केसेसमध्ये कशा प्रकारे कोर्ट फीसचं कॅल्क्युलेशन होईल, हा एक पार्ट. त्यानंतर मेंटेनन्स संदर्भातल्या केसेसमध्ये किंवा जनरली वार्षिक तऱ्हेचं मेंटेनन्स या संदर्भामध्ये कशा कशा प्रकारे कॅल्क्युलेट होईल, हा एक पार्ट. ह्याचा आपण एक्झाम्पल वगैरे घेऊ आणि त्याच्यासोबत 1 बाय 1 याचे एक्झाम्पल वगैरे घेण्याचा प्रयत्न करू. इनडेप्थ मध्ये जर जायचं असेल तर आपलं मूड असू शकेल तुमच्या सर्वांचं. अदरवाईज याच्या संदर्भातले काही नोट्स वगैरे ज्या काही असेल ते आपण त्या ठिकाणी ऍड वगैरे करू, किंवा याच्या संदर्भामधले जे सेशन्स असू शकतील छोटे छोटे, कारण की आपण प्रत्येक टाईप ऑफ केसेस त्या रेकॉर्डिंग मध्ये जर अवेलेबल करून दिले तुम्हाला तर तुमच्यासाठी सुद्धा सोयीस्कर होईल, म्हणजे जास्त बाउन्स वगैरे जाणार नाही तुम्हाला. तर तो पण एक पार्ट आपण करू शकतो. पण जोपर्यंत तुम्ही शिकत असाल तोपर्यंत मला सांगा, अदरवाईज कॅल्क्युलेशन वाला पार्ट असणार आहे, कॅल्क्युलेशन वाला पार्ट असणार आहे, आणि आपल्याला कॅल्क्युलेशनच करायचं राहिलं असतं तर आपण इंजिनिअरिंग मध्ये घेतलो असतो, है ना. मग त्यामुळे बोर झालं कॅल्क्युलेशन वाला पार्टच्या व्यतिरिक्त तर जस्ट इन्फॉर्म मी, सो विल मूव्ह ऑन टुवर्ड्स द नेक्स्ट टॉपिक. ठीक आहे, ह्यामध्ये पहिला पार्ट आपल्या समोर असणार आहे मॉनिटरी काइंड ऑफ केसेस. अजून तुम्हाला व्यवस्थितपणे कळावं त्यामुळे मी या ठिकाणी मराठीवाला पार्ट घेतो, जेणेकरून जास्त कन्फ्युजन न होता. हा आपल्या समोर मराठीवाला कोर्ट फीसचा ऍक्ट आहे. ह्यामधला आपण सामान्यतः someone is trying to join. अच्छा, ठीक आहे, स्क्रीन विजिबल असेल तुम्हाला आता. ओके, या विजिबल असलेल्या स्क्रीनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी गोष्टी कळतात. आता आपल्या समोर दोन गोष्टी क्लिअर आहेत. पहिली गोष्ट की सेक्शन नंबर 6 जो काही आहे, इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी किंवा टाईप ऑफ केसेस आहेत, आणि अशा टाईप ऑफ केसेस मध्ये आपण कशा प्रकारे कोर्ट फीसचे कॅल्क्युलेशन वगैरे करू शकतो. जर मी या ठिकाणी पुन्हा स्क्रीन शेअर केली 1 बाय 1 समजून घेण्यासाठी, तर पहिल्या टाईप ऑफ स्क्रीन मध्ये आपल्या समोर असणार आहे पैशाच्या संदर्भातल्या केसेस. ठीक आहे, हे एवढं लिहिलेलं दिसत आहे तुम्हाला की अजून झूम करावं लागेल? एवढं कळेल? विजिबल आहे स्क्रीन? झूम 200% एवढी दिसत आहे तुम्हाला, तुम्हाला वाटतंय Yes, का ते? yes, visible. Yes, sir. ओके, थँक्यू. अच्छा ठीक आहे, या संपूर्ण पार्ट मध्ये समजा पैशाच्या संदर्भातल्या केसेस जर आपण बघायचा प्रयत्न केला तर सेक्शन नंबर 6चा जो काही पार्ट आहे, इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की ह्यामध्ये जे रिकव्हरीच्या संदर्भामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत, की रिकव्हरी ऑफ मनीचा एक पार्ट असणार आहे, म्हणजे रिकव्हरी ऑफ अनपेड लोन असू शकेल, थकबाकी ज्याला आपण म्हणत असतो, है ना.
तर समजा या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये अच्छा समवन इज ट्राइंग टू जॉइन, अच्छा ठीक आहे, ते डायरेक्टली जॉईन होत नाही का? हा ठीक आहे. पैशाच्या संदर्भातल्या पार्ट मध्ये म्हणजे जेव्हा आपण मागच्या सेशन मध्ये एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला होता, त्यांनी मागचं सेशन नसेल जॉईन केला, त्यांनी रेकॉर्डिंग वाल्या पार्ट मध्ये बघा. यामध्ये पैशाचं महत्व एवढं होतं की यामध्ये आपण लोन संदर्भामध्ये किंवा जे आपली किंमत एखाद्याकडून घेणं आहे यामधला एक पार्ट आपण बघायचा प्रयत्न करणार आहोत. मग समजा एखादी केस जी लोनच्या संदर्भातली असणार आहे, मग या लोनच्या संदर्भातल्या केसेसमध्ये काही गोष्टी आपल्या समोर क्लिअर होते की कोणताही असा दावा जो थकबाकीच्या संदर्भातला असेल, ठीक आहे, यामध्ये समजा आपण एक पक्षकार घेण्याचा प्रयत्न केला की समजा अजय नावाचा एक व्यक्ती आहे, अजय नावाचा एक व्यक्ती आहे, एक सेकंड व्यक्ती आहे विजय नावाचा. दोन्ही व्यक्तींपैकी एक पर्टिक्युलर केस वगैरे सामान्यतः चालत होते. मग ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये अ नावाच्या व्यक्तीने किंवा अजय नावाच्या व्यक्तीने विजय नावाच्या व्यक्तीला 5,00,000 रुपये कर्ज म्हणून दिले होते, हे आपण त्या ठिकाणी समजू. जसं की ही एक अमाऊंट आपण या ठिकाणी ऍड केली की बाबा या व्यक्तीने 5,00,000 रुपयाची अमाऊंट समोरच्या पक्षकाराला दिली. इथपर्यंत एक क्लिअरिटी आपल्याला मिळते. या क्लिअरिटी नंतर पुढे अजून हा जो काही सेक्शन 6 आहे हे आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. समजा अजय नावाच्या व्यक्तीने विजय नावाच्या व्यक्तीला जर 5,00,000 रुपये कर्ज म्हणून दिले होते, तर बी हा जो काही आहे किंवा विजय जो काही आहे हा व्यक्ती ते पैसे परत करण्यास नकार देत आहे. मग अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला काय करायचं असतं, आपल्याला त्या ठिकाणी एक दावा दाखल करायचा असतो. सामान्यतः जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर हा जो काही व्यक्ती आहे तो काय करेल, कोर्ट वगैरे मध्ये दावा टाकेल, सिव्हिल दावा फाईल करेल, रिकव्हरी ऑफ अमाऊंटचा, रिकव्हरी ऑफ मनीचा. ठीक आहे. मग ह्या सिच्युएशन मध्ये कोर्ट फीस ऍक्ट आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो, एखाद्या केसमध्ये जर तुम्ही अशा प्रकारे पैशाची मागणी करत असाल तर पैशाच्या मागणीचा दावा हा सामान्यतः भरपूर सोपा असतो. यामध्ये एकदम जास्त काही डोकं लावायची गरज नसते. यामध्ये काय असणार आहे, मग विजय नावाचा व्यक्ती जर हा पैसे परत करत नाहीये तर हा जर अजय त्या ठिकाणी विजयीवर दावा दाखल करेल आणि हा दावा आहे 5,00,000च्या अमाऊंटचा, तर कोर्ट फीस ऍक्ट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी की अशा प्रकारच्या केसेसमध्ये तुम्ही विजयकडून विजयीच्या विरोधात जो काही दावा केला यामध्ये एवढी कोर्ट फीस आकारू शकता जेवढी कोर्ट फीस कायद्यानुसार त्या ठिकाणी दिलेली असेल. मग याचा अर्थ असा होतो, सामान्यतः तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की पैशाच्या केसेसमध्ये सामान्यतः आपल्याला परत यायचं असणार आहे आपल्या इम्पॉर्टंट पार्टकडे, ज्याला आपण म्हणत होतो कोर्ट फीस ऍक्ट. आणि कोर्ट फीस ऍक्टचा जो काही सेक्शन या ठिकाणी आपला शेड्यूल 1 असणार आहे आपल्या समोर, त्यामध्ये आपल्याला परत यायचंय. वी जस्ट हॅव टू कम अप बिफोर दी शेड्यूल 1. आणि या शेड्यूल 1 मध्ये दोन पार्ट आपण पाहिले, एक तर फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस आहे, पण ही केस आहे पैशाच्या मिळवण्या संदर्भातली. मग पैशाच्या मिळवण्या संदर्भामध्ये आपल्या समोर जो सेकंड पार्ट आहे या ठिकाणी क्लिअर होतो की बाबा शेड्यूल 1 इज क्लिअरली स्पेसिफाय आपल्याला करतं ज्या पैशाच्या केसेस असेल ज्यामध्ये जेवढी मागणी आपण करू तेवढी कोर्ट फीस आपल्याला त्या ठिकाणी पे करावी लागेल. मग यामध्ये किती रुपयाची मागणी आहे, सामान्यतः 5,00,000ची मागणी आहे. मग आपण काय करू, या कोर्ट फीस ऍक्टला या ठिकाणी रेफर करण्याचा प्रयत्न करू आणि या ठिकाणी जिथे 5,00,000ची अमाऊंट आपल्याला लक्षात येईल त्या ठिकाणी आपण तेवढी कोर्ट फीस त्या ठिकाणी पे करू शकतो. मग या ठिकाणी आपल्याला असं लक्षात आलेलं की 1,00,000च्या अमाऊंट पर्यंतच या ठिकाणी दिलेलं होतं आणि त्यामध्ये हे पण म्हटलं होतं की 1,00,000साठी आपल्याला 6,430 रुपये पे करायचे आहेत आणि त्याच्या वरच्या रक्कमसाठी आपल्याला सामान्यतः किती पे करायचंय, प्रत्येक 10,000साठी 200 रुपये पे करायचे असणार आहेत. मग अशा प्रकारे अजून या चार्ट मध्ये आपल्याला लक्षात येतं की प्रत्येक 2,000साठी 10,000साठी 200 रुपये पे करायचंय. म्हणजे एका सामान्यतः संपूर्ण 1,00,000 साठी किती रुपयाची अमाऊंट होते, ती 2,00,000ची अमाऊंट होते. मग 1,00,000वर जेव्हा 2,000 म्हणजे 5,00,000पर्यंत सामान्यतः पोहोचू आपण, त्यावेळेस एवढी एक रक्कम आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मग आपला जर दावा असला 5,00,000चा, तर 5,00,000च्या अमाऊंट साठी वी हॅव टू पे दी कोर्ट फीस अमाऊंट 14,430 रुपीज. मग या ठिकाणी अजून एक क्लिअरिटी आपल्याला घ्यायची, जर आपण त्या प्रार्थना केलेल्या दाव्यामध्ये रिकव्हरी ऑफ मनीच्या दाव्यामध्ये जर एवढी अमाऊंट त्याचा कोर्ट फीस पे नाही केली
तर हा जो कोणी विजयी असणार आहे ना आपल्या समोर, या विजयीचे जे काही पैसे आहेत त्याने घेतलेले ते ठिकाणी विसरून जायचे. तोपर्यंत अजय नावाचा व्यक्ती कोर्ट फीस म्हणून रिकव्हरी ऑफ मनीच्या केसमध्ये 14,000 समथिंग अमाऊंट जी काही आहे, आय एम जस्ट अगेन रिपीटिंग दी अमाऊंट, 14,430 रुपयाची अमाऊंट जोपर्यंत तो पे करत आहे तोपर्यंत तो दावा तो दाखलच होत नाही किंवा तो प्रोसीड होणारच नाहीये. मग तो एक पार्ट आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. मग या सिच्युएशन मध्ये अजून काही गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर होतात आपल्या समोर. मग त्या क्लिअर होण्यासारख्या गोष्टी जर आपण अजून बघायचा प्रयत्न केला तर काही अलाउ मी अ सेकंड. मग ह्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये जर एवढी जी काही अमाऊंट आपण क्लेम केली आहे ही तर असणारच आहे. जर आपण ही अमाऊंट पे करत नाही तर दावाही आपण मुकतो, दावाही आपण काही करू शकत नाही नंतर त्यामध्ये. मग तशाच प्रकारे हे जे मनीवाला पार्ट आहे ना, यामध्ये अजून एक एक्झाम्पल त्या ठिकाणी येतं पैशाच्या रिकव्हरीच्या संदर्भासोबतच. ज्यावेळेस आपण डॅमेजेस वगैरे असतात जसं की नुकसान भरपाई किंवा कम्पेन्सेशन, एखाद्या ऍक्सिडेंटचं केस असेल है ना, अपघाताचं केस असेल, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे असू शकेल की बाबा समजा हा अजय नावाचा व्यक्ती आहे, या अजय नावाच्या व्यक्तीने एक ऍक्सिडेंटच्या क्लेम बद्दल दावा दाखल केला असेल. समजा त्याने म्हटलं की बाबा मला तुम्ही तुमच्यामुळे जो काही माझा ऍक्सिडेंट वगैरे झालाय त्या पर्टिक्युलर ऍक्सिडेंटच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही मला वैद्यकीय खर्च द्यावा, मला मेडिकल एक्सपेन्सेस मला हवे. तर हा दावा सुद्धा पैशावर आधारित आहे, मी त्याच्याकडून पैसे मागत आहे. मग ते मागत असल्यामुळे मी काय करेल त्या ठिकाणी, मला सुद्धा त्या ठिकाणी कोर्ट फीस कॅल्क्युलेट करावी लागेल. बट अगेन व्हेअर आय विल कम ओव्हर देअर, मी परत या चार्ट कडे येण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी चेक करेल की बाबा 3 लाखाची अमाऊंट मी मागत आहे, मग 3 लाखासाठी किती कोर्ट फीस आहे, तर 10,430 रुपये हा एक कोर्ट फीस त्या ठिकाणी मला पे करावी लागेल. का? कारण की मी माझ्या दाव्यामध्ये ही प्रार्थना केली आहे, समोरच्या पक्षकाराने किंवा समोरच्या व्यक्तीने मला मेडिकल एक्सपेन्स द्यावा 3 लाखाचा. मग हा एक सामान्य पार्ट आहे. जर यामध्ये आपण छोटस एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केला तो यू जस्ट गिव्ह मी दी आन्सर रिगार्डिंग दी सेम. समजा एक छोटासा दावा आहे ऍक्सिडेंटचा, त्यामध्ये समजा आपण एक अमाऊंट क्लेम केली 41,000ची. स्क्रीन विजिबल असेल तुमच्या समोर है ना, ही स्क्रीन विजिबल असेल तुमच्या समोर. तर 41,000चा आपण क्लेम केला की बाबा हे 41,000 रुपये या व्यक्तीने खर्च द्यावा, मला हे थोडं खर्चटलं होतं, त्यामध्ये मला एवढा पैसा लागलाय, डॉक्टरांनी माझ्याकडून ते 41,000 रुपये घेतले, हे त्याचं मेडिकल एक्सपेन्सेसचं बिल. तो हाऊ मच कोर्ट फीस आय हॅव टू पे इन दॅट पर्टिक्युलर केस. जर सामान्यतः तुम्हाला विचारायचा प्रयत्न केला तर स्क्रीन विजिबल असेल तुमच्याकडे, तुम्ही काय उत्तर देऊ शकाल यामध्ये? अच्छा, आय विल आस्क दी प्रिया जी, डॉक्टर प्रियंका जी. येस सर. हा, 41,000ची अमाऊंट आपण क्लेम केली एखाद्या दाव्यामध्ये ऍज अ ऍक्सिडेंटल क्लेम म्हणून, तर किती कोर्ट फीस आपल्याला पे करावे लागेल सामान्यतः? अच्छा, बिफोर प्रोसिडिंग विथ दी पार्ट, मला आधी हे सांगा की तुम्हाला हा चार्ट समजला आहे का, म्हणजे मी पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. सर मी आता कनेक्ट झाले. अच्छा ठीक आहे, हरकत नाही. आधी आस्क समवन, ठीक आहे. येस. एक सेकंड द्या, कोण आहे अजून? अच्छा, शीतल जी, तर श्रीकांत जी, सचिन जी, रमेश जी, नितीन जी. अच्छा सचिन जी, तुम्ही चार्ट वगैरे कसा वाचावा ते पाहिले होते का सेशन वगैरे आधीचे? अरे यार रुक ना यार, नाही थोडं पाहिलेलं चुलत्यामुळे पाहिलेलं. अच्छा ठीक आहे. निलेश जी, निलेश काय वाटतं? मिलिंद सोनवणे जी, कीर्ती जी, अच्छा बघा, मी सामान्यतः अजून रिवाइज करतो 5 मिनिटासाठी, म्हणजे तुमचं क्लिअर व्हायला पाहिजे. कारण की कोर्ट फीस कॅल्क्युलेशन ना बऱ्याच वेळेस काय होतं माहितीये का, आपल्याला सिनियरला शोधत फिरावं लागतं कोर्ट फीस कॅल्क्युलेशन साठी. आणि ठीक आहे, त्यामध्ये एक सामान्य प्रक्रिया असू शकेल की तुम्ही कोर्ट फीस जर व्यवस्थितपणे कॅल्क्युलेट नाही केली आणि कोर्टचा जर हे लक्षात आलं तर कोर्ट थोडासा चान्स वगैरे देत असतो, ठीक आहे. पण काय होतं मग, जर क्लायंट वगैरे असला ना कोर्टमध्ये, मग आपलं इम्प्रेशन थोडंसं डाऊन होतं. तो बेटर पार्ट असतो की आपण या सगळ्या गोष्टी शिकून घ्यावं.
जर आपण ऍडव्हान्स कोर्स मध्ये आलो आहोत तर या सगळ्या गोष्टी जर आपण शिकलो तर आपल्यासाठी ऍडव्हान्टेज वगैरे असू शकेल. तर कोर्ट फीस कॅल्क्युलेशन साठी ना दोन गोष्टी क्लिअर ठेवायच्या. एक तर काही केसेस आहे ज्यामध्ये फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस आपल्याला द्यावी लागते, हा एक पहिला भाग. आणि काही केसेस असतात ज्या पैशाच्या आधारावर केसेस असतात, ज्यामध्ये पैशाच्या संदर्भातला क्लेम असतो किंवा एखादा बाजार मूल्याच्या संदर्भातला मार्केट व्हॅल्यूच्या संदर्भातला क्लेम असतो. त्यामध्ये आपल्याला कोर्ट फीस ऍक्टचा शेड्यूल 1चा जो सेकंड पार्ट आहे यामध्ये सामान्य प्रक्रिया मिळत आहे. जसं की आपल्याला व्हॅल्युएशन ऑफ सूट ऍक्टच्या सेक्शन 8 मध्ये लक्षात आलं होतं की शेड्यूल 8 मध्ये म्हटलंय की राज्य सरकार किंवा जे काही कोर्ट फीस ऍक्ट आहे याच्यानुसार तुम्हाला त्या केसचं व्हॅल्युएशन करायचंय. मग त्या केसच्या व्हॅल्युएशन साठी शेड्यूल 1चा जो काही पार्ट आहे त्याच्या सेकंड सेक्शन आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो. मग ह्या सेक्शन मध्ये आपल्याला हे लक्षात येतं की पहिला पार्ट, या पहिल्या पार्ट मध्ये जशा प्रकारची केस असेल त्यानुसार एक छोटीशी अमाऊंट आपल्याला ऍज अ कोर्ट फीस म्हणून पे करावी लागते. यामध्ये आपल्याला नंबर ऑफ एक्झाम्पल वगैरे कळत असतात. ठीक आहे. यामध्ये जर अजून तुम्हाला मराठीमध्ये हवंय तर आय एम शेअरिंग दी मराठीवाला पार्ट, म्हणजे तुम्हाला अजून व्यवस्थितपणे क्लिअर व्हावा तो पार्ट. ठीक आहे. मी स्क्रीन स्क्रोल करतो. जोपर्यंत लक्षात नाही येत तोपर्यंत सांगा मला. ठीक आहे. अच्छा जी, आ जाओ भाई साहब नीचे. ठीक आहे. हे बघा, हा अनुसूची 1 ज्याला आपण शेड्यूल 1 म्हणत असतो, त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. एक केस कशा प्रकारचा दावा त्यानुसार तेवढी रक्कम. मराठीमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे या ठिकाणी वाचू शकत असाल. ठीक आहे. कोणताही दिवाणी किंवा महसूल न्यायालयात सादर केलेला जो काही क्लेंट असेल, वादपत्र असेल किंवा अपील असेल, ह्यासाठी पर्टिक्युलरली काय करायचंय आपल्याला, यासाठी पर्टिक्युलरली आपल्याला 200 रुपयापर्यंतचा तो ठिकाणी रक्कम वगैरे आहे ती ऍज अ कोर्ट फीस म्हणून, प्रॉपर फीस म्हणून, ज्याला आपण मराठीमध्ये योग्य फीस म्हणत असतो, ती तुम्हाला पे करावी लागेल ऍज अ कोर्ट फीस म्हणून. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हे लक्षात येतं आपल्याला, जशा प्रकारचा दावा तेवढी एक अमाऊंट ऑफ फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस, त्यामध्ये काहीही कमी जास्त नाहीये. ठीक आहे. हा एक पहिला पार्ट आहे. मग यामध्ये आपल्याला नंबर ऑफ केसेस बघायला मिळतात. त्या नंबर ऑफ केसेस नंतर तुम्ही वाचा. सेशन संपलं की याची एक कॉपी आपण ऍपमध्ये अपलोड केली आहे, तिथून तुम्ही वाचू शकता. ह्याचा सेकंड पार्ट आपल्या समोर असणार आहे, तो म्हणजे कोर्ट फीस ऍक्टचा सेकंड पार्ट, ज्यामध्ये बाजार मूल्य असेल. ठीक आहे. या व्यतिरिक्त ज्याला आपण मार्केट व्हॅल्यू म्हणत आहोत, मग त्या बाजार मूल्यानुसार, मार्केट व्हॅल्यूनुसार एक फिक्स अमाऊंट ऑफ कोर्ट फीस आपल्याला बघायला मिळते की बाबा 0 रुपयापासून 1000 रुपयाचा दावा असला तर तुम्हाला 200 रुपये कोर्ट फीस त्या ठिकाणी पे करावी लागेल. आणि मग अजून आपण रिवाइज होतो सेक्शन 7 मध्ये, नॉट सेक्शन 7, ऑर्डर 7 मध्ये, ज्यामध्ये प्लेंट मध्येच म्हटलंय की प्लेंट सोबत तुम्हाला योग्य ती कोर्ट फीस पे करावी लागेल. अदरवाइज कोर्ट हॅव अ फुल राईट टू डिसमिस युअर सूट ऍट फर्स्ट हिअरिंग. त्यामुळे कोर्ट फीस पे करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही जेवढ्या मागण्या केल्या जी अमाऊंट असेल ती अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल. तुम्ही मागणी केली या ठिकाणी 1000 रुपयाची त्या दाव्यामध्ये की माननीय सन्माननीय कोर्ट, समोरच्या व्यक्तीकडून मला 1000 रुपये हवे आहेत, 1000 रुपये त्या व्यक्तीने मला द्यावे. मग अशी जर तुम्ही मागणी केली तर तुम्हाला त्या दाव्यामध्ये 200 रुपये ऍज अ कोर्ट फीस पे करावी लागेल. कोर्ट फीस आपण पे का करतो, कारण की त्या केसची सिरियसनेस मेंटेन असली पाहिजे आणि ऍज अ एक रिव्हेन्यू मॉडेल आपण गव्हर्नमेंटला खर्च देत असतो, जेणेकरून कोणताही ऐरागैरा नत्तू खैरा व्यक्ती कोणत्याही प्रकारचे केसेस दाखल न करावा विदाऊट एनी एक्सक्यूज, की बाबा फक्त झोपेतून उठला आणि दावा दाखल केला. जर आपण सर्व फ्री ठेवलं तर असं होऊ शकतं. भारत आहे हा. मग तसं न होता थोडं सिरियसनेस असलं पाहिजे, थोडीशी केसची डिग्निटी मेंटेन असली पाहिजे. त्यामुळे आपण एक चार्जेस वगैरे घेत असतो, जेणेकरून आपला खर्च, स्टाफचा खर्च, जज साहेबांचा खर्च, त्यांचा पगार वगैरे चालत राहावा, कोर्टचं कामकाज व्यवस्थित चालत राहावं, इलेक्ट्रिसिटी बिल सगळं निघत राहावं. त्यामुळे ही जी कोर्ट फीस असते ती आपण पे घेत असतो एक रिव्हेन्यू मॉडेल म्हणून. मग जेवढ्या अमाऊंटचं ती केस तेवढी अमाऊंटची कोर्ट फीस त्या ठिकाणी आपल्याला द्यावी लागेल. मग हा एक चार्ट आपल्या समोर दिसतो. हा चार्ट आपण बघत असताना आपल्याला बऱ्यापैकी गोष्टी लक्षात आल्या. यामध्ये आपल्याला हे लक्षात आलं की 1 लाखापर्यंत सामान्य प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्या समोर क्लिअर होतात. आय एम जस्ट गिव्हिंग दी एक्झाम्पल. ठीक आहे. मग वन्स वी क्रॉस दी 1 लाखाची अमाऊंट या ठिकाणी, त्या ठिकाणी 6430 रुपये फायनल होतात 1 लाखापर्यंत. बट जसं जसं आपण 1 लाखापासून प्रत्येक 10,000वर
200 रुपये वाढत असतात 11 लाखापर्यंत. म्हणजे 1,10,000 झाले तर ही अमाऊंट 1 लाखापर्यंत येते. म्हणजे 6,630 रुपये होईल 1,10,000साठी. 1,20,000 असले किंवा 1,19,000 असले, 1,17,000 असले तर मला त्या ठिकाणी पे करावे लागतील 6,830 रुपये. ठीक आहे. ही जी अमाऊंट असणार आहे ही आय हॅव टू पे टिल प्रत्येक 200 रुपये वाढवून या ठिकाणी आपण 11 लाखापर्यंत 200 रुपये वाढवू आणि तेवढी अमाऊंट त्या ठिकाणी घेत असू. मग या ठिकाणी परत एक पार्ट ऍड होतो की वन्स यू क्रॉस द लिमिट ऑफ 11 लाख रुपये, मग 11 लाख वाढल्यानंतर झाल्यानंतर प्रत्येक 1 लाखासाठी 1200 रुपयाने अमाऊंट त्या ठिकाणी वाढत असणार आहे. जसं की एक सामान्य ठिकाण या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की 11 लाखापर्यंतची एक अमाऊंट त्या ठिकाणी लक्षात येते. 11 लाखासाठी आपल्याला 26,430 रुपयाची कोर्ट फीस पे करायची आहे. आणि मग 11 लाखानंतर प्रत्येक 1 लाखासाठी म्हणजे 11,01,000 रुपये जरी तुम्ही मागणी केली तरी तुम्हाला एक्स्ट्रा 1200 रुपये त्या ठिकाणी पे करावे लागतील. मग हा एक पार्ट त्या ठिकाणी लक्षात येतो. मग 11 लाख ते 12 लाख पर्यंत 1200 रुपये ऍड होतील या अमाऊंट मध्ये. मग हे झाले 1200 रुपये या ठिकाणी ऍड. मग अशा प्रकारे ही अमाऊंट वाढत आहे. मग अजून एक पॉइंट त्या ठिकाणी ऍड झालाय की ही जी अमाऊंट असणार आहे कोर्ट फीसची ही जास्तीत जास्त तुम्ही फक्त 3 लाखापर्यंत घेऊ शकता. मग हा एक पार्ट आहे. मग समजा तुम्हाला कॅल्क्युलेशनच जमत नाहीये, समजा मी गणितामध्ये भरपूर कच्चाच आहे, हे जर मी ठरवलं, मग या ठिकाणी अजून एक पार्ट येतो तो म्हणजे आय एम जस्ट शेअरिंग द स्क्रीन. एक सेकंड मला कॅल्क्युलेशन ऑफ कोर्ट फीस. या ठिकाणी ना स्क्रीन विजिबल असेल तुमच्यासाठी तर चांगली गोष्ट आहे. हे बघा तुमच्या समोर ना एक कॅल्क्युलेटर वगैरे आपण सांगू शकू. हे जर चाललं तर ठीक आहे, अदरवाईज अजून एक कॅल्क्युलेटर ते आपण बघायचा प्रयत्न करतो. बघा यामध्ये ना टाईप ऑफ केसेस वगैरे देण्यात आले आहेत. ठीक आहे. या टाईप ऑफ केसेस मध्ये आपल्याला सामान्यतः ही चालत असलेली वेबसाईट आहे. ठीक आहे, कारण की गव्हर्नमेंटची साईट आहे. आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटच्या साईट काम कशा करतात. आपण 41,000 एक अमाऊंट या ठिकाणी ऍड केली. ठीक आहे. या ठिकाणी कॅप्चा वगैरे टाकला A78B. बघा या ठिकाणी कोर्ट फीस आपल्याला दिसत असेल या ठिकाणी है ना. या ठिकाणी कोर्ट फीस वगैरे आली होती. ही सामान्यतः कोर्ट फीस तुम्हाला लक्षात येते. म्हणजे रेडीमेड सगळं आपल्याला मिळतं या ठिकाणी जर तुम्हाला स्क्रीन विजिबल असेल तर. त्यामुळे आठवणच ठेवायची असं काही नाहीये. काय आहे, आपण आता सामान्यतः डिजिटल इरामध्ये जगत आहोत, त्यामुळे गरजेचं नाही की सगळं अमाऊंट आठवणच ठेवायचं आहे. यू जस्ट हॅव टू कम अप विथ दिस पर्टिक्युलर वेबसाईट. बॉम्बे हायकोर्टची वेबसाईट आहे ऑफिशियल. यामधूनही तुम्ही या ठिकाणी डिरेक्टली करू शकता कॅल्क्युलेशन वगैरे. ठीक आहे. तर हा एक पार्ट येतो. या व्यतिरिक्त आय विल शेअर दी वेबसाईट लिंक. तुम्ही ती अच्छा मी मीटिंग मध्ये शेअर करतो आणि याला मी नोट्स आहेत ना आपल्या ऍपमध्ये तिथे सुद्धा तुम्हाला दाखवतो मी की बाबा तिथे सुद्धा तुम्ही करू शकाल. यामध्ये अजून एक आहे साईट. लेट मी गो टू द सेम. त्या ठिकाणी कॅल्क्युलेट झालं तर चांगली गोष्ट. आय थिंक दॅट पर्टिक्युलर वेबसाईट इज नॉट वर्किंग नाऊ, बट ती मिळाली ना तर आय विल शो यू. बट ठीक आहे, याच्यावरून तुमचं लक्षात येईल की बाबा सामान्यतः रेडीमेड वेबसाईट सुद्धा अवेलेबल आहेत. त्याच्या थ्रू तुम्ही डिरेक्टली कोर्ट फीसचे कॅल्क्युलेशन वगैरे करू शकाल. पण काय असणार आहे, प्रत्येक वेळेस रिझल्टवर डिपेंडेंट न राहता ते रिझल्ट कशा प्रकारे येत आहे हे सुद्धा पाहणं आपलं काम आहे. जसं की ही अजून एक वेबसाईट आहे सेंचुरी लॉ फर्मची. या ठिकाणी तुम्हाला पर्टिक्युलर तुमचं स्टेट वगैरे सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट केल्यानंतर व्हॅल्यू ऑफ सूट त्या ठिकाणी ऍड करायचंय. व्हॅल्यू ऑफ सूट जर तुम्ही त्या ठिकाणी ऍड केलं तर सामान्यतः तुम्हाला या ठिकाणी कोर्ट फीस वगैरे कॅल्क्युलेट करून मिळत असते. सो
आय थिंक आपण सुद्धा ट्राय करायला हवं कोर्ट फीस साठी अशा प्रकारचं जर कॅल्क्युलेटर तयार करता आलं ना तर उद्याच्या दिवसामध्ये मी पाहतो की कोडिंग वगैरे थोडंसं करून जर आपण तयार करू शकलो स्वतःसाठी तर आपल्या स्टुडंटसाठी बरं होईल वेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यापेक्षा. ओके चलो ठीक आहे. हे एक लक्षात येईल तुम्हाला. प्रश्न फक्त एवढाच होता आपल्या समोर की जर आपण एखादा एक्झाम्पल घेतलं ना तर त्या पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये आपण कशा प्रकारे कोर्ट फीस वगैरे कॅल्क्युलेट करू शकतो. त्याचमुळे आपण जे काही एक्झाम्पल घेतलं त्याच्यामध्ये किती कोर्ट फीस असली पाहिजे तो एक पार्ट लक्षात ठेवणं गरजेचं. आता आपण एकदा सामान्यतः चेक करून घेऊ जेणेकरून असं नको व्हायला की आपल्या ह्याची अमाऊंट आणि ती एक अमाऊंट तफावत असायला पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपण 41,000चा क्लेम केला होता. मग आपल्याला असं लक्षात येते या ठिकाणी की 40,000 तर 42 मध्ये किती अमाऊंट आहे 4530 रुपये म्हणजे 4,530 रुपयाचे कॅल्क्युलेशन बघायला मिळत आहे. मग या ठिकाणी आपण जर चेक केलं तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे. जर तुम्हाला स्क्रीन विजिबल असेल मी झूम जर केली तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे. 4,530 रुपये. तुम्ही इथे या किंवा त्या चार्ट थ्रू करा तुमची मर्जी. तर ते उत्तर कसं आलं की तुम्हाला एखाद्या व्यक्तीने जर विचारलं तर सांगता यायला हवं. एवढा एक पार्ट या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला. यामध्ये म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल घ्यायची गरज नसेल तुम्हाला रेडीमेड चार्ट जर दिला तर त्याच्यात मधून तुम्ही करू शकाल. यामध्ये समजा आपण सेकंड एक्झाम्पल जर घेण्याचा प्रयत्न केला तर तो सेम असू शकतो. जसं की नुकसान भरपाईच्या संदर्भामधला आपण घेतला दावा. जसं की या ठिकाणी आपण मॉनिटरीचा पार्ट घेतला ऍक्सिडेंट क्लेमचा घेतला. मग सामान्यतः समजा आपण अजून एक सूट्स फॉर डॅमेजेस असेल कम्पेन्सेशन असेल किंवा एखादा कॉन्ट्रॅक्ट जर आपला मोडला असेल त्यामुळे आपलं नुकसान वगैरे झालंय. जसं की समजा एका पर्टिक्युलर कंपनीने कॉन्ट्रॅक्टर जे काही होते ते वेळेत काम करत नसल्यामुळे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट वगैरे झाला. मग ह्यामुळे काय झालं एका व्यापाऱ्याचं ना आर्थिक नुकसान झालं असेल. मग त्या व्यापाऱ्याने समजा कंपनीमध्ये किंवा कोर्टमध्ये कंपनीच्या विरोधात एक दावा टाकला. समजा एक रॅन्डम अमाऊंट जर आपण घेतली तर ठीक आहे 2,50,000 एक अमाऊंट वगैरे घेऊ. मग समजा त्या व्यक्तीने क्लेम केला की बाबा वी डन दिस काइंड ऑफ कॉन्ट्रॅक्ट and there are some issues with the opponent party or the client आणि त्यामुळे ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट झालंय. त्यामुळे हे लोक पूर्ण वेळ काम करत नाही माझं आर्थिक नुकसान होतंय त्यामुळे मला 2,50,000 रुपयाचे नुकसान भरपाई मिळावी असा एक दावा आपण दाखल केला. मग कोर्ट फीस मोजण्यासाठी आपण काय करू पुन्हा याच चार्ट मध्ये येऊ कारण की ते पैसे जेव्हाही मागितले जातील तेव्हा चार्ट मध्ये जायचंय आपल्याला दुसरीकडे कुठेही जायची गरज नाहीये. तो चार्ट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन किंवा या चार्ट मध्ये पण आपण आलो. चार्ट मध्ये आल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल 2 लाखाची जी काही अमाऊंट आहे 2,50,000ची अमाऊंट या ठिकाणी आपण चेक करू. 2 लाखाची अमाऊंट कोणत्या ठिकाणी येते तर 2 लाखाची अमाऊंट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते की बाबा 2 लाख ते 3 लाखच्या मध्ये येईल. पण आपल्याला असं लक्षात आलं प्रत्येक लाखावर प्रत्येक 1 लाखानंतर प्रत्येक 10,000वर 200 रुपये वाढत आहे. मग जर ही 2,25,000ची अमाऊंट असली मग या ठिकाणी 5 वेळेस 200 म्हणजे 1,000 रुपये वाढवावे लागतील आपल्याला. मग सामान्यतः अमाऊंट किती होईल 9,430 रुपयापर्यंतची अमाऊंट व्हायला पाहिजे है ना. जर आपण या ठिकाणी आलो पुन्हा तर आपण या ठिकाणी अमाऊंट वगैरे ऍड करू 2,25,000. ठीक आहे. बघा एक अमाऊंट तुम्हाला या ठिकाणी लक्षात आली 9,430 रुपये. माझं एवढं म्हणणं आहे तुम्हाला किंवा कोणत्याही केसमध्ये तुम्ही सामान्यतः जर अमाऊंट मिळाली तर डिरेक्टली कॅल्क्युलेट करू शकायला पाहिजे. असं नाही की दुसऱ्यावर डिपेंडेंट राहायचे सिनियरवर डिपेंडेंट राहायचं नाही. तुम्ही नंतर विचारायचं सिनियर की सर एवढी कॅल्क्युलेशन होत आहे कोर्ट फीसचं तुम्ही पुन्हा एकदा क्रॉस चेक करून घ्या म्हणजे काय आहे तुमचंही इम्प्रेशन व्यवस्थित होईल. आणि कोर्ट फीस संदर्भातला बराच सारा पार्ट ना सामान्य जे क्लिनिकल व्यक्ती असतात त्यांना सुद्धा माहीत नसतो. तुमचे जे ज्युनियर असणारे तुमच्या ऑफिसमध्ये त्यांना सुद्धा माहीत नसतो. तर तुमचं इम्प्रेशन बऱ्यापैकी वाढू शकतो. ह्यामध्ये सेकंड एक्झाम्पल यामध्ये जर आपण बघायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा आपण बघू. अलाव मी अ सेकंड. यामध्ये मग नेक्स्ट एक्झाम्पल आपण जर बघायचा प्रयत्न केला समजा नुकसान भरपाई असू शकतो किंवा मग नुकसान भरपाई आपण पाहिलं त्यामध्ये आपण ऍक्सिडेंट क्लेम पाहिले किंवा यामध्ये अजून एक पार्ट येतो नुकसान भरपाईचा पार्ट मध्ये ज्याला आपण म्हणत असतो की बाबा मानहानीच्या केसेस असतात ना मानहानी ज्याला आपण डिफेमेशन सूट वगैरे म्हणतो.
डिफेमेशन सूट मध्ये सुद्धा पैसे वगैरे मागितले जातात की बाबा एखाद्या व्यक्तीने काय केले की बाबा एखाद्या न्यूज पेपरने किंवा टीव्ही वाल्याने प्रिंट मीडिया असेल किंवा डिजिटल मीडिया असेल किंवा टेलिव्हिजन वगैरे जे काही आहे, या लोकांनी काहीतरी माझी बातमी प्रसिद्ध केली आणि ती मला असं वाटतं की मी प्रतिष्ठित व्यक्ती आहे, त्यामुळे माझी बदनामी झाली, त्यामुळे माझा व्यापार वगैरे होणार नाही, माझा व्यापाराची बदनामी झाली, खोटी बातमी छापली गेली होती. मग मी काय करेन की मी त्या मीडिया विरुद्ध किंवा ते जेही ऑफिस असेल, न्यूजपेपरचं असेल किंवा टीव्ही मीडियावाल्यांचं असेल, प्रिंट मीडियाचं असेल, डिजिटल मीडियाचं असेल, त्यांच्या विरुद्ध दावा वगैरे दाखल केला. मग तोही पैशाचा असतो बऱ्याच वेळेस. सिव्हिल इन नेचरच्या केसेसमध्ये समजा मी 1 करोड रुपये मागितले तर मी कॅल्क्युलेशनसाठी पुन्हा याच चार्टकडे येईल. मी 10 लाख मागितले तरी मी कॅल्क्युलेशनसाठी ह्याच चार्टकडे येईल. तो दिस विल बी द पार्ट. म्हणजे जेव्हा जेव्हा पैसे येतील तेव्हा तेव्हा चार्टकडे परत यायचं आहे. यासोबत अजून एक पार्ट जर आपण या ठिकाणी बघायचा प्रयत्न केला सामान्यतः या सिच्युएशन मध्ये, तर नेक्स्ट पार्ट यामध्ये येत असतो. जसं की अलाउ मी अ सेकंड, कुठे गेले बाबा, यामध्ये मेंटेनन्स आणि मॉनिटरीचा पार्ट येतो ना, सेकंड वाला. ओके, हा बघा, यामध्ये मेंटेनन्सचा पार्ट येतो. मेंटेनन्सचा पार्ट मध्ये सुद्धा आपण बघू कशा प्रकारे त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन वगैरे असणार आहे. मेंटेनन्सचा पार्ट आणि जे अॅन्युअल रिकव्हरी ऑफ मनी वाला जो काही पार्ट असतो किंवा अॅन्युअल रिकव्हरी वाला पार्ट, ज्याला आपण सेक्शन नंबर 6(2) म्हणू शकू, 2 म्हणू शकू, सेक्शन नंबर 10चा कलम क्रमांक 2 ऑफ कोर्ट फीस ऍक्टचा, या संपूर्ण पार्ट वगैरे मध्ये जर मला एखादी कोर्ट फीस कॅल्क्युलेट करायची असेल, मग हा दावा काय आहे, हा दावा ऑफ मेंटेनन्स आहे किंवा पोटगीच्या थकबाकीचा दावा असेल. मग अशा प्रकारच्या दाव्यांमध्ये नेमकं काय असतं माहितीये का, की प्रत्येक एरियानुसार, प्रत्येक एरिया म्हणजे प्रत्येक राज्यानुसार, मग त्यापैकी आपण जर महाराष्ट्र राज्याची सिच्युएशन पाहिली तर अशा प्रकारचा दावा ज्यामध्ये खास करून दावा हा थकीत रक्कम मिळत नाहीये, मला एरर्स ऑफ मेंटेनन्स मिळत नाहीये किंवा माझ्या हस्बंडने मला पैसे परत केले नाहीये, एवढ्या दिवसापासून मला पैसे देत नाहीये, पोटगी देत नाहीये, अशा प्रकारचा दावा असला म्हणजे मी या ठिकाणी अमाऊंट क्लेम केली आहे, पैसे क्लेम केले आहेत. मग एखादा दावा पोटगीचा वसुलीचा असेल तर कोर्ट फीस ही मागितलेली जी काही रक्कम असते ना, थकीत रक्कम, ह्यावर सामान्यतः मोजली जाते. पण ह्या सिच्युएशन मध्ये अजून एक कंडिशन ऍड होते, ती सामान्यतः ऍज अ सिनियर म्हणून तुम्हाला समजून ठेवणं गरजेचं आहे. तुम्ही ज्युनियर होता ते होता, आता जर तुम्ही सिनियर होत असाल तर एक गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवायची की बाबा ठीक आहे, क्लेम अमाऊंट मी आताची मागत आहे, थकीत रक्कम मागत आहे, तर मला जेवढी रक्कम मागितली त्यावर मला त्या ठिकाणी पे करावी लागेल कोर्ट फीस वगैरे. परंतु जर दावा हा भविष्यातील नियमित मेंटेनन्स साठी असेल की बाबा मला मिळाला नाही आतापर्यंत दावा, पण भविष्यामध्ये मला मिळावा याच्या निश्चिती करण्यासंदर्भातला मी ते एक नवीन दावा वगैरे टाकलाय, तर 1 वर्षासाठी मिळणारी जेवढी काही रक्कम असते ना, त्या पूर्ण रक्कमवर तो दावा किंवा ती काही कोर्ट फीस असते ती त्या ठिकाणी आकारली जाते. याचं सामान्य एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, जसं की या ठिकाणी आपण एक्झाम्पल जर घेण्याचा प्रयत्न केला तर समजा, एक सेकंड ना, मला लेट मी, ठीक आहे, एक वाईफ आहे समजा, वाईफचं नाव आपण ठेवू रचना. ठीक आहे, रचनाने एक मेंटेनन्सचा दावा दाखल केलाय राहुलच्या विरोधात. सामान्य दावा असला क्लेम आला तर आपल्याला माहितीये सामान्य दावा म्हणजे काही पैशाचा क्लेम की बाबा मला एवढे एवढे पैसे मिळावे. थकीत बाकी असेल, पैसे मिळायला हवे, तर जेवढे पैसे मागितले तेवढी कोर्ट फीस मला पे करावी लागेल. पण माझी आतापर्यंत पोटगी वगैरे मिळाली नाहीये, मला भविष्याच्या पोटगीबद्दल प्रश्न विचारायचा आहे सामान्यतः त्या पर्टिक्युलर केसमध्ये, की मला भविष्यामध्ये जी पोटगी मला लागू होईल त्या पोटगीसाठी, त्या मेंटेनन्ससाठी एक स्पेशल रूल या ठिकाणी येतो. तो म्हणजे जेव्हाही रचना त्या ठिकाणी पैशाचा क्लेम करेल की मला दर महिन्याला 5,000 रुपये मेंटेनन्स म्हणून मिळावा, हा जर त्या ठिकाणी त्या महिलेचा क्लेम असला तर कोर्ट फीस ऍक्टचा सेकंड पार्ट ऑफ मेंटेनन्स, सेक्शन 6 पार्ट 2 मेंटेनन्स ऑर द एरर्स और एन्युअल
अॅन्युमिटीज हा एक पार्ट. इट इज गिव्हिंग अस इन्फॉर्मेशन रिगार्डिंग दी भविष्यातील पोटगीच्या संदर्भातल्या केसेससाठी जीही अमाऊंट तुम्ही क्लेम कराल त्याला तुम्हाला 12ने गुणावं लागेल, इंटू 12 करावा लागेल आणि मग या 12 वर जीही अमाऊंट असेल तेवढी कोर्ट फीस तुम्हाला त्या ठिकाणी पे करावी लागेल. म्हणजे 5,000 जर मी महिन्याला मागत असेल तर मला भविष्यात हा अजून मिळाला नाहीये मला मेंटेनन्स वगैरे. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचंय मला, आय हॅव टू कॅल्क्युलेट. मला त्या ठिकाणी गुणाकार करावा लागेल एका वर्षासाठी. एका वर्षामध्ये 12 महिने असतात. मी 5,000 गुणिले 12 करेल म्हणजे या ठिकाणी 60K ची अमाऊंट होते. कुणाचा माईक ऑन आहे का प्रश्न असेल मी उत्तर देतो नंतर, फक्त माईक ऑन करा, ऑफ करा सध्या. बघा या ठिकाणी झाले 60,000ची रक्कम, म्हणजे वर्षाला 60,000 त्या महिलेला मिळावे असा तिने दावा केलाय आता सध्या. मग जी ही कोर्ट फीस कॅल्क्युलेट होती ना ती सामान्यतः एका वर्षाच्या संपूर्ण अमाऊंट वर होईल. म्हणजे हे जे काही 60,000 आहेत ते 60,000 आपण पुन्हा या ठिकाणी त्या जो काही चार्ट आपल्या समोर होता त्या चार्ट मध्ये येऊ आपण. यामध्ये 60,000साठी जी ही रक्कम असेल, जसं की ही एक रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळू शकेल. ठीक आहे, ही एक 60,000ची एक रक्कम आपल्याला या ठिकाणी मिळते. 5,230 रुपये ॲज अ कोर्ट फीस म्हणून त्या महिलेला त्या ठिकाणी पे करावे लागेल. बट अजून या ठिकाणी ॲज अ सिनियर म्हणून तुम्हाला काही एक्सेप्शनल गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ते म्हणजे काय असणार आहे की बाबा फक्त अशा केसेस बद्दल माहिती देऊन मला काही फायदा वगैरे होणार नाहीये. मला हे सुद्धा बघावं लागेल की बाबा ते दावा कशा प्रकारचा आहे, कोणता व्यक्ती तो दावा करत आहे, हे पण बघावं लागेल. या व्यतिरिक्त मला त्या ठिकाणी हे पण बघावं लागेल की बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये आपण हे बघायचा प्रयत्न केला होता, जसं की पोटगीच्या दाव्यामध्ये विशेषतः काही नियम समजून घेणं महत्वाचं असतं. एकतर पहिला नियम त्यामधला असतो की जेवढी मागणी केली असेल तेवढ्या मागणीच्या रक्कम एवढं तुम्हाला तो पैसे वगैरे पे करायचे, त्याला आपण थकीत पोटगीसाठीचा दावा म्हणू शकतो. यामध्ये जेवढी मागणी केली तेवढे पैसे पे करावे लागतील. समजा याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर समजा जर तुम्ही मागील 2 वर्षाची जी काही अमाऊंट होती, समजा 2 वर्षापासून पैसे मिळाले नाही त्यामुळे पैशासाठी तुम्ही 1 लाख रुपयाची थकीत बाकी वगैरे जी काही होती ती मागितली की बाबा मला माझ्या नवऱ्याने 2 वर्षापासून पैसा दिला नाही, मला 2 लाख रुपये मिळावे. मग जोपर्यंत मिळाले नाही त्या दाव्यावर तुम्हाला म्हणजे 1 लाख रुपये मागणी केली तर 1 लाख रुपयावर तुम्हाला कोर्ट फीस वगैरे पे करावी लागेल. पण भविष्यामधला जर पार्ट आला तर त्याला नव्याने दावा दाखल केला असेल भविष्यामध्ये मेंटेनन्स मिळावा यासाठी, तर त्याला 12ने गुणाकार करायचा आहे. हा एक सेकंड पार्ट तुमचा लक्षात आला. यामध्ये अजून एक नेक्स्ट पार्ट येतो, तो म्हणजे बऱ्याच साऱ्या केसेसमध्ये पोटगीच्या दाव्यांमध्ये एक डेफिसिट फीस म्हणून एक पार्ट येतो, जी आपल्याला समोरच्या व्यक्तीकडून पण घ्यायची असते. मग तो पार्ट म्हणजे काय की जर एखाद्या महिलेने पोटगीचा दावा जिंकला किंवा न्यायालयाकडून त्याला मेंटेनन्स वगैरे किंवा पोटगी वगैरेचा हुकुमनामा तिच्या फेवरमध्ये आला, दावा वगैरे तिच्या फेवरमध्ये आला, तर कोर्ट फीसचं जे काही अंतिम गणित असतं ना बऱ्याच वेळेस चेंज होऊ शकतं. हा थोडासा ऍडव्हान्स पार्ट असू शकतो. मग अशा वेळी काय होतं सामान्यतः, अशा वेळी जे कोर्ट असणार आहे त्याच्याकडून जीही अंतिम कोर्ट फीस साठी मंजुरी मिळत असते ती एका वर्षाची जी काही रक्कम असते त्याचा 10 पट तुम्हाला कोर्ट फीस त्या ठिकाणी पे करावी लागते. हा एक पर्टिक्युलर पार्ट त्यामध्ये ऍड होतो. यामध्ये सामान्यतः एक्झाम्पल जर आपण घेतलं की बाबा मी ऍज अ वाईफ म्हणून मेंटेनन्सचा दावा दाखल केला, 6 महिने केस चालली, कोर्टने एक फिक्स अमाऊंट फायनल केली की बाबा वर्षाला एवढे एवढे पैसे मिळायला हवे. मग आता त्या ठिकाणी कोर्ट फीस कॅल्क्युलेट होईल. मग ती कोर्ट फीस कॅल्क्युलेट होते खास करून की जेवढी अमाऊंट लागू झाली आहे त्या अमाऊंटचा 10 पट करायचा आहे. म्हणजे एका वर्षासाठी जेवढी अमाऊंट तुम्हाला मिळेल ना, 1 लाख मिळत असेल त्याच्या 10 पट करायचा. म्हणजे 1 लाखाची किती झाली 10 पट, 10 लाख वगैरे झाली. मग सामान्यतः काय असणार आहे, ही जी 10 पट रक्कम असते ना यावर तुम्हाला सर्वात आधी संपूर्ण फीस जी काही असणार आहे ती तुम्हाला ऍज अ वादी म्हणून त्या ठिकाणी दाखल करतानाच पे करायची असते. आणि यामध्ये बऱ्याच वेळेस काय होतं की जी वर खाली किंवा कमी जास्त जी काही कोर्ट फीस होत असते ना ती काढण्याची जबाबदारी खास करून प्रतिवादीवर देण्यात येते, म्हणजे समोरच्या पक्षकारावर देण्यात येते, म्हणजे इन जनरल जो हसबंड आहे त्याच्यावर देण्यात येते. यामध्ये सिव्हिल केस,
आणि ही फॅमिली मॅटर ह्याचं काय लांब लांबपर्यंत संबंध आहे, हे प्रश्न या ठिकाणी असू शकेल. बट हा प्रश्न यासाठी असू शकेल की जो सेक्शन 6 आहे त्याचा दुसरा जो काही पार्ट आहे त्यामध्ये स्वतःहून त्यांनी मेंटेनन्सचा पार्ट दिलाय. या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये जास्त डीप मध्ये मी जात नाहीये. आय विल डू वन थिंग की हे जे सेपरेट काइंड ऑफ केसेस आहेत ना, याचे 15 मिनिटं अर्धा तासाचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे होतं, त्याचे नियमावली काय असणार आहे, खास करून त्याचे छोटे छोटे व्हिडिओ त्या नोट्स वाल्या पार्ट मध्ये जर ऍड केले तर तुम्ही व्यवस्थितपणे तिथून पाहू शकाल, जेणेकरून आताच्या सिच्युएशन मध्ये जास्त कन्फ्युजन वगैरे होणार नाही तुम्हाला. मग यामध्ये अजून काही नियम जर मी अजून ऍड करायचा प्रयत्न केला ना, ते अजून असू शकतात. जसं की भविष्यातील नेहमी पोटगीसाठी काही वेगळे नियम असतात, तो पण एक पार्ट त्यामध्ये ऍड होतो. त्यामुळे तो पण थोडासा कन्फ्युजन होऊ शकेल तुमच्यासाठी. या व्यतिरिक्त अजून एक पार्ट त्यामध्ये येतो, तो कन्फ्युजिंग तर नाही पण तो तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे. जसं की दावा जिंकल्यानंतर प्रतिवादीला उर्वरित फी जी काही असेल ती भरावी लागते का, हा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो. खास करून पोटगीच्या केसेसमध्ये दाव्यामध्ये जर वादीने जर दावा जिंकला असेल तर अंतिम उर्वरित कोर्ट फी जी काही असेल ना, ती खास करून प्रतिवादीला त्या ठिकाणी पे करावी लागेल. यामागे तसे बरेच सारे नियम वगैरे असतात. खास करून जो कोर्ट फीस ऍक्टचा सेक्शन 6(2) चा जो काही नियम आहे तो एक लागू होतो. या व्यतिरिक्त जे काही फॅमिलीचं स्ट्रक्चर असतं त्यामध्ये सामान्यतः हे पाहिलं जातं की जो ज्याच्याकडून पोटगी मागितली जाते तो मेन व्यक्ती असतो, तो भरण पोषण करत असतो त्या पर्टिक्युलर फॅमिलीचा. त्यामुळे त्याला हे जी काही उर्वरित रक्कम असते ते पे करणं भाग पडतं. तो पण एक पार्ट त्या ठिकाणी निघून येतो. या व्यतिरिक्त जो काही वादी आहे, या वादीला आर्थिक संरक्षण देणं हा सुद्धा एक उद्देश असू शकतो. तर यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी असतात, त्या प्रत्येक केसनुसार वेगळ्या वेगळ्या असू शकतील. मग हा पोटगीच्या संदर्भातल्या केसेसमध्ये असू शकेल. मग सामान्यतः अजून एक प्रश्न या ठिकाणी येतो किंवा बाकीच्या फक्त पोटगीच्या केसेसमध्ये नाही, बाकीच्या केसेसमध्ये सुद्धा, जसं की प्रतिवादीने कोणत्याही न्यायालयाच्या आदेशानुसार जर कोर्टने सांगितलं की बाबा ही उर्वरित रक्कम, हा दावा संपलाय आता, यामध्ये ही उर्वरित रक्कम तुम्हाला आता कोर्ट फीस म्हणून पे करावी लागेल. मग अशा सिच्युएशन मध्ये समजा त्या प्रतिवादीने पैसे नाही भरले तर पैसे वसूल करण्यासाठी वादी जो काही आहे पर्टिक्युलरली न्यायालयामध्ये एक एक्झिक्युशन पेटिशन किंवा अंमलबजावणी अर्ज ज्याला म्हणतो तो फाईल करू शकतो, दाखल करू शकेल आणि मग त्यावर सुनवाई वगैरे होऊ शकते. मग सुनवाईचा अंत काय असतो सामान्यतः, की बाबा त्याचे अटॅचमेंट ऑफ प्रॉपर्टी होईल किंवा सेल ऑफ प्रॉपर्टी होईल, त्याची मालमत्ताची जप्ती होईल किंवा ती मालमत्ता जप्ती करून त्याला विकून देऊन ते पैसे रिकव्हर केले जाऊ शकतात. किंवा मग अजून एक होऊ शकतं, त्याला तुरुंगवास होऊ शकतो, अटक होऊ शकते, सिव्हिल इन प्रिझन त्याला होऊ शकतं. तो पण एक पार्ट त्या ठिकाणी बघायला मिळतो आपल्याला. या व्यतिरिक्त मग अजून एक प्रश्न पडतो की बाबा सिव्हिल इन नेचरची केस आणि यामध्ये जेल कुठून होते, अरेस्ट कुठून होते, तर नाही, पैशाच्या मॅटरमध्ये सुद्धा अटक होऊ शकते. सिव्हिल तऱ्हेची कस्टडी असते ती. त्यामध्ये सामान्यतः जर सांगायचा प्रयत्न केला तर 5,000 किंवा 5,000पेक्षा जास्त रक्कम असली ना सामान्यतः तर 3 महिन्यापर्यंत जेल वगैरे होते, तुरुंगवास वगैरे असतो. या व्यतिरिक्त जर 2,000 ते 5,000 पर्यंतची रक्कम असली ना तर 6 आठवड्यापर्यंत तुरुंगवास वगैरे होतो. या व्यतिरिक्त जर 2,000पेक्षा जर कमी रक्कम असली तर जवळजवळ शिक्षा वगैरे दिली जात नाही. 2,000 साठी कोण त्याला जेलमध्ये ठेवेल? जेलचं ते एका टाइमाचं भाडं म्हणजे जेवणाचा खर्चच त्यापेक्षा जास्त होऊन जाईल. त्यामुळे 2,000 पर्यंत जर अमाऊंट असली तर सामान्यतः पैशाच्या वसुलीसाठी तुरुंगवास वगैरे दिला जात नाही. तर तो एक पार्ट आहे, तो बघायचा आहे. या व्यतिरिक्त स्त्रियांच्या संदर्भातल्या केसेसमध्ये सिव्हिल इन नेचरच्या ह्याच्यामध्ये सामान्यतः त्यांना जेल वगैरे होत नाही, तो एक पार्ट लक्षात ठेवायचा आहे. या व्यतिरिक्त ह्या सिच्युएशन मध्ये जर मी अजून कोर्ट फीसला इन्क्लूड केलं फॉर द थिअरॉटिकल पार्ट, जर बोर होत नसेल तर मी काही पार्ट त्यामध्ये ऍड करतो. मला सांगा तुम्हाला जर बोर होत नसेल तर आय विल ऍड ओव्हर हिअर. म्हणजे असं नको व्हायला की बाबा मी एकतर्फी बोलत आहे आणि तुम्हाला लक्षातच येत नाहीये. ऍड करा, बोर नाही होते. अच्छा, एक व्यक्तीने सांगितले बाबा बाकीच्यांचं काय म्हणणं आहे?
हो सर करा ऍड. अच्छा ठीक आहे, मी पुन्हा ऍड करतो. मला फक्त एक सेकंड द्या, मला पाणी घेऊ द्या थोडस. एक सेकंड द्या. अच्छा बाबा, काय झालंय या ठिकाणी? हो कॉन्स वाला पार्ट, चलो ठीक आहे. इथपर्यंत आपण ऍड केला पार्ट, ठीक आहे. हा, मी फॅमिलीच्या पार्ट मध्ये होतो ना. हा, मी तुम्हाला फॅमिलीच्या मॅटर व्यतिरिक्त आता जे काही नुकसान भरपाईचे दावे असतात ना, त्यामध्ये समजा तुम्ही जी रक्कम असली ना, आपण तर ज्युनियर आहोत, आपलं तर कोणी गॉडफादर वगैरे नाहीये ना माझ्या पूर्ण संपूर्ण खानदानामध्ये, की बाबा मागच्या 10 पिढ्या जरी काढल्या, 100 पिढ्या जरी काढल्या, कुणी वकील नाहीये. होतं, सगळ्यांसोबत होतं, माझ्यासोबत आहे, तुमच्यासोबत असेल कदाचित. हा एक वेगळी गोष्ट आहे की आपल्या घरातल्या बायका जास्त बोलत असतं, त्यांना सुद्धा आपण वकील म्हणत असतो, पण तसा ओरिजिनल वकील नाहीये समजा. मग अशा सिच्युएशन मध्ये समजा आपण चुकीची कोर्ट फीस कॅल्क्युलेट केली, असं होईल सामान्यतः. हुशार नाहीये आपण तेवढे. मग अशा सिच्युएशन मध्ये काय करायचं, तो पण एक पार्ट आपल्या समोर असतो. मग समजा एखादा नुकसान भरपाईचा दावा असला किंवा सामान्य कोणताही दावा असला, यामध्ये समजा मी कोर्ट फीस चुकीची काढली किंवा मी चुकीची रक्कम त्या ठिकाणी ऍड केली असेल त्या दाव्यामध्ये, मग बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये ना एक गोष्ट लक्षात ठेवायची. प्रेयर क्लॉज ज्या असतात आपल्या कोणत्याही दाव्याच्या, त्या प्रेयर क्लॉज मध्ये डोकं उघडं ठेवून एक क्लॉज ऍड करायचा. तो क्लॉज म्हणजे की माननीय सन्माननीय कोर्टला आम्ही विनंती करतो, ठीक आहे, वी आर रिक्वेस्टिंग टू दी ऑनरेबल कोर्ट, की भविष्यामध्ये जर या संपूर्ण केसमध्ये दाव्यामध्ये जर कोर्ट फीस भरण्यामध्ये, कोर्ट फीस पे करण्यामध्ये कोणत्याही तऱ्हेची जर तफावत आढळली, तर माननीय सन्माननीय कोर्टने आम्हाला कळवावे. आम्ही विलिंगली, आम्ही हे सर्व पैसे जे काही आहेत कोर्ट फीसचे विलिंगली म्हणजे स्वेच्छेने उर्वरित रक्कम पे करायला तयार आहोत. मग हा जर क्लॉज आपण ऍड केला तर काय होईल, आपण जे काही चुकीचं जरी कॅल्क्युलेट केलं असेल, ते एकतर ती कमी रक्कम असेल किंवा जास्त रक्कम असेल, ते कोर्ट त्याबद्दल शंका घेणार नाही आणि कोर्टला लक्ष देईल की नाही बाबा हा प्रामाणिक विद्यार्थी आहे, हा उर्वरित रक्कम पे करायला तयार आहे. मग तो एक क्लॉज त्या ठिकाणी ऍड करायचा. पण फक्त क्लॉज ऍड करून काय फायदा होणार आहे का? नाही. त्याची प्रोसिजर सुद्धा आपल्याला माहिती असली पाहिजे, की चलो ठीक आहे सामान्य प्रोसिजर असू शकते की ज्यामध्ये आपण क्लॉज ऍड केला, मग कोर्ट कशा प्रकारे बिहेव करेल, तर कोर्ट इज गोइंग टू बिहेव ओव्हर देअर रिगार्डिंग दी, की एक अंदाजित रक्कम, एक अप्रॉक्सिमेट अमाऊंट तुम्हाला मग त्या ठिकाणी नमूद करावी लागेल. मग ही जी अप्रॉक्सिमेट अमाऊंट असते, ही एक इम्पॉर्टंट थिंग्स आहे. ती म्हणजे काय आहे, एकतर आपल्या समोर आपण सामान्यतः चुकीची रक्कम ऍड केली, मग आपल्यापेक्षा अजूनही स्मार्ट असेल किंवा आपणच स्मार्ट बनवू शकतो, आपण त्या ठिकाणी सांगू की बाबा एक साधारणतः आम्ही एवढी रक्कम मागितली, आम्ही एक अप्रॉक्सिमेट कोर्ट फीस त्या ठिकाणी पे करत आहोत, एक अंदाजित रक्कम त्या ठिकाणी क्लेम केली आहे आणि त्या अंदाजित रक्कमवर आम्ही एक कोर्ट फीस पे केली आहे. मग असंही होऊ शकतं, कारण की बऱ्याच वेळेस काय होतं ना, अशा केसेस येतात आपल्या समोर ज्या अर्जंटमध्ये दाखल करणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेस. नाहीतर काय होईल, वेळ वगैरे वाया जाईल, लिमिटेशन ऍक्ट नुसार वेळ वाया जाईल, किंवा जो मुदत अधिनियम आहे, लिमिटेशन ऍक्ट ज्याला आपण म्हणतो, तो आपल्याला क्लिअर म्हणत असतो की बाबा एखादा दावा जर तुम्हाला दाखल करायचा असेल तर एवढ्या एवढ्या पिरियड मध्ये तुम्ही दाखल करू शकता. अच्छा, लिमिटेशन ऍक्ट बद्दल तुम्हाला माहिती आहे ना, लिमिटेशन ऍक्ट ज्याला आपण मुदत अधिनियम हो सर. म्हणतो. अच्छा ठीक आहे, ज्यांना माहित नाहीये मी त्यांना सांगू इच्छितो की एक सिव्हिल इन नेचरच्या केसेसमध्ये, अच्छा माहीत कोणी कुणाचा, सिव्हिल इन नेचरच्या केसेसमध्ये, दिवाणी तऱ्हेच्या केसेसमध्ये काय होतं की कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला जास्त त्रास देऊ नये, त्यामुळे आपण काय करतो, म्हणजे आपले लॉ मेकर ते हुशार होते थोडेसे, त्यांनी काय केलं की कोणताही दावा तुम्हाला दाखल करायचा असेल ना, तो फक्त तेवढ्या ठराविक मुदतीमध्येच तुम्ही दाखल करायला पाहिजे. जर जास्त लेट झाला तर तुम्हाला दावा दाखल करता येणार नाही. हे यासाठी पण केलं जातं कारण की जसं जसं दिवस वाढत जातील तसे तसे एव्हिडन्सेस मिळणं, एखाद्या व्यक्तीला आठवण राहणं, डॉक्युमेंट मिळणं किंवा डॉक्युमेंटचा रेकॉर्ड ठेवणं, एखादी मेमरी रिकलेक्ट करणं, या सगळ्या गोष्टी
कठीण होत जातात. हा पण एक आहे. आणि हे पण त्या ठिकाणी होतं की बाबा समोरची व्यक्ती तेवढी सिरियस नाहीये, हे पण त्या ठिकाणी लक्षात येतं. किंवा एखादा व्यक्ती 4-5 वर्षापर्यंत दावाच दाखल करत नाही, म्हणजे आपल्याला लक्षात येतं ती तेवढी सिरियस नाहीये. मग अशा सिच्युएशन मध्ये लिमिटेशन ऍक्ट कामात येतो. लिमिटेशन ऍक्ट आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करतो, कोणताही दावा दाखल करायचा असेल तर एक सामान्य टाइम पिरियड असेल, तेवढ्या टाइम पिरियड मध्ये तुम्ही दावा दाखल करा. मग ह्या जो पार्ट आहे आपल्या समोर लिमिटेशन ऍक्टचा, जर आपण या ठिकाणी या एक्झाम्पल मध्ये ऍड केला, ते म्हणजे अप्रॉक्सिमेट व्हॅल्युएशन ऑफ सूट. अप्रॉक्सिमेट जर आपण त्या ठिकाणी कोर्ट फीस पे केली, अशा सिच्युएशन मध्ये समजा एखादा पैशाच्या वसुलीचा दावा असेल, मग वादीने समजा एकतर चुकीची रक्कम केली असेल किंवा एक अप्रॉक्सिमेट जर त्या ठिकाणी जमा केली असेल, हा एक पहिला पार्ट निघून येतो. यामध्ये सेकंड पार्ट निघून येतो, तो म्हणजे सामान्य प्रक्रियेमध्ये जर अचूक रक्कम माहीत नसेल किंवा सुरुवातीला जर आपल्याला हेच माहित नव्हतं की बाबा किती रक्कम आहे किंवा किती अजून वाढणार आहे, त्यामुळे आपण एक अंदाजित रक्कम किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू त्या ठिकाणी ऍड केली, हा एक सेकंड पार्ट येतो. मग ह्याच्याशी संलग्नित अजून एक पार्ट असतो, तो म्हणजे की समजा सामान्यतः तुम्ही ज्युनियर आहात आणि एखादा दावा तुम्हाला दाखल करायचा, भलेही तो नुकसान भरपाईचा आहे, पैशाचा क्लेमचा आहे, पण त्यामध्ये जर तुम्ही अंदाजित तुम्हाला कॅल्क्युलेशनच माहित नाहीये, पण तुम्हाला त्या ठिकाणी अंदाजित रक्कम पे करणं किंवा अंदाजित रक्कम बद्दल क्लेम करणं हे बंधनकारक असणार आहे. कारण की आफ्टर एंड ऑफ द डे यू हॅव टू पे दी कोर्ट फीस. मग जर ओरिजिनल माहित नाहीये तर तुम्ही अंदाजित रक्कम काहीतरी ऍड करा, जी मिनिमम असेल ती मिनिमम रक्कम. तुम्हाला समजा एखाद्या ऍक्सिडेंटचा क्लेम आहे, एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन सुरूच आहे आतापर्यंत हॉस्पिटलमध्ये, आणि आतापर्यंत ऑपरेशन झालंय 50,000 रुपयाचं, आणि त्या 50,000 रुपयावर आपण क्लेम केलाय, पण आतापर्यंत त्याचा खर्च चालूच आहे हॉस्पिटलचा. मग आपण काय करू, आपण काही केस दाखल नाही करणार का? तर नाही, आपण तसा दावा दाखल करू नुकसान भरपाईचा. मग त्यामध्ये मेन्शन करू की माननीय सन्माननीय कोर्ट, या संपूर्ण दाव्यामध्ये सध्याची अंदाजित रक्कम 50,000 रुपये आहे, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू 50,000 रुपये आहे, बट मेन्शन करू त्या ठिकाणी की हे जे काही नुकसान आहे हे कंटिन्युएशन मध्ये आहे, ट्रीटमेंट ही अंडरगोईंग असणार आहे या संपूर्ण दाव्यामध्ये, त्यामुळे काही दिवसानंतर आम्ही फायनल अमाऊंट या ठिकाणी मेन्शन करू. मग त्यामुळे सन्माननीय कोर्टने आम्हाला हा अधिकार द्यावा, ज्यावेळेस ही रक्कम फायनल होईल ती आम्ही पुन्हा या ठिकाणी ऍड करू आणि त्याच्यावर उर्वरित असलेली कोर्ट फीस आम्ही त्या सिच्युएशन मध्ये पे करू. मग या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल तर लक्षात येते नुकसान भरपाई वाला, कारण की लगेच तर आपल्याला प्रत्येक रक्कम माहित नसते, बऱ्याच वेळेस एव्हिडन्स हळूहळू लक्षात येतात आपल्याला. मग तो एक एक्झाम्पल असू शकेल. मग अशा सामान्य प्रक्रियेमध्ये काय होतं की एक कोर्ट फीस आपल्याला जेवढीही अंदाजित रक्कम अप्रॉक्सिमेट अमाऊंट आपण मागितली असेल ना, त्यावर आपण पे करायचं, आणि नंतर मग कोर्ट आपल्याला सोयीनुसार जी काही फायनल रक्कम असेल त्यावर एक चान्स वगैरे देत असते. झाला आपण म्हणतो डिफरन्स इन फीस वगैरे. मग ज्यामध्ये जी कोर्ट फीस वगैरे भरण्याची जी काही प्रक्रिया असते पर्टिक्युलरली, त्या पर्टिक्युलर प्रक्रियेमध्ये वादी जो काही आहे, म्हणजे तुम्ही जे काही आहात, त्यांनी जी काही अंदाजित रक्कम सुरुवातीला नमूद केली असेल, ती सुरुवातीची रक्कमवर आधी तुम्ही कोर्ट फीस भरून द्या. नंतर जो काही दावा आहे तो संपूर्ण दावा चालवल्यानंतर, पुरावे वगैरे तपासल्यानंतर, जर वादीला किंवा जे काही कोर्ट आहे त्याला जर असं लक्षात आलं की वादीला अंदाजित रकमेपेक्षा जास्त रक्कम किंवा नुकसान भरपाई मंजूर झाली, की तुम्ही क्लेम केला होता 50,000चाच, आणि 50,000च्या क्लेम नंतर 50,000च्या क्लेमवर तुम्ही कोर्ट फीस किती पे कराल, या कॅल्क्युलेटर नुसार किंवा आपण जो चार्ट पाहिला त्यानुसार 50,000च्या रकमेवर किती कोर्ट फीस असेल, ही एक पर्टिक्युलर कोर्ट फीस माहिती आहे तुम्हाला, है ना. अरे बाबा हे काय झालं यांचं, ठीक आहे, 50,000च्या रकमेवर एवढी एक पर्टिक्युलर कोर्ट फीस त्या ठिकाणी आली, एवढी कोर्ट फीस तुम्ही पे केली. दावा वगैरे चाललाय कोर्टमध्ये, 4-5 वर्ष दावा चालला, कोर्टला असं लक्षात आलं, अरे नाही, हे जे काही नुकसान झालंय ना 50,000चं नाहीये, हे तर आहे 1,00,000 रुपयाचं. मग कोर्ट तर आहे, कोर्ट तर आपलं नातेवाईक नाहीये. व्हॉट कोर्ट विल डू? कोर्ट विल डू ओव्हर देअर
की जेवढेही अंदाजित रक्कम तुम्हाला लागू करण्यात आली आहे, जसं की तुम्ही 50,000 मागितले पण तुम्हाला मिळाले किती 1,00,000 रुपये, मग यू हॅव टू पे दॅट मच ऑफ अमाऊंटचं जे काही कोर्ट फीस असेल पर्टिक्युलरली, तो तुम्हाला एक्स्ट्रा फीस जी काही असेल ती पे करावी लागेल. म्हणजे 1,00,000 साठी आपण किती अमाऊंट पाहिली होती, जर तुम्हाला चार्ट मी पुन्हा शेअर केला तर तुम्हाला लक्षात येईल ना या ठिकाणी. जसं की 50,000वर आपण ही एक पर्टिक्युलर कोर्ट फीस पाहिली, पण आपली जे काही दावा होता त्यामध्ये कोर्टने काय सांगितलंय की बाबा तुम्हाला 1,00,000 रुपये मिळणार आहे, 50,000च्या जागेवर 1,00,000 रुपये मिळणार आहे. मग तुम्हाला किती कोर्ट फीस पे करावी लागेल आता सामान्यतः 6,430 रुपये. पण तुम्ही आधी किती पे केली आहे 4,930 रुपये. मग ही मायनस वगैरे करून जी ही उर्वरित रक्कम असेल त्याला आपण डिफरन्स इन फीस वगैरे म्हणत असतो. मग हा एक पार्ट आपल्याला लक्षात यायला हवा. बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये अजून काही पार्ट या ठिकाणी ऍड होऊ शकतो. जर तो असू शकतो की कोर्ट फीस मध्ये अजून काही सवलत देणारे दावे असू शकतील. जसं की आपण पाहिलं होतं की एखादा निर्धन व्यक्ती असेल तर त्याची कोर्ट फीस माफ होऊ शकते, किंवा तिच्याकडे कायद्याने ठरवून दिलेली जेवढी काही उर्वरित मालमत्ता असेल त्यावर एक छोटीशी कोर्ट फीस त्या ठिकाणी घेऊ शकेल कोर्ट, किंवा मग ती बऱ्याच वेळेस माफ सुद्धा होत असते. तो एक पार्ट आपल्याला बघायला मिळतो. या व्यतिरिक्त जे तडजोडीचे केसेस असतात ना, ज्यामध्ये आपण समझोता वगैरे म्हणू शकतो, आउट ऑफ द कोर्ट सेटलमेंट म्हणू शकतो, कॉम्प्रोमाइज वगैरे म्हणू शकतो. मग अशा प्रकारच्या केसेसमध्ये, ज्याही केसेसमध्ये कॉम्प्रोमाइज होत असेल, तडजोड होत असेल, अशा केसेसमध्ये सामान्यतः जर हे फॅमिली मॅटर असेल, खास करून फॅमिलीमध्ये जे आपण पैशाचं देवाणघेवाण असेल, किंवा मग जी प्रॉपर्टीचं तडजोड संदर्भातला दावा असला, तर अशा सिच्युएशन मध्ये ना खास करून तुम्ही जर कोर्ट फीस पे केली, दावा दाखल झाला, नंतर तुमचा मूड चेंज झाला की नाही हा माझा भाऊ आहे, मी याच्या विरुद्ध दावा दाखल नाही करू शकत, आम्ही केस नाही चालवणार, आम्ही कॉम्प्रोमाइज वगैरे करून घेऊ. पण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय, इव्हन दो यू आर गोइंग टू कॉम्प्रोमाइज इन दॅट पर्टिक्युलर केस, तुम्ही जी काही कोर्ट फीस पे केली असेल ती तर तुम्हाला पे करावीच लागेल. आणि ह्या सिच्युएशन मध्ये फक्त एवढाच एक पार्ट लक्षात ठेवायचा, जर तुम्ही सेटलमेंट करत असाल, कॉम्प्रोमाइज करत असाल, तर 50% कोर्ट फीस तुम्हाला परत वगैरे मिळू शकते. मग तो एक पर्टिक्युलर पार्ट आहे. त्यामध्ये सामान्यतः काय असणार आहे, यू हॅव टू टेक दी परमिशन ऑफ द कोर्ट. मग त्या परमिशन ऑफ द कोर्ट मध्ये काय असतं नेमकं, की जे कोर्टने ऑर्डर पास केली ना, की बाबा हे या संपूर्ण केसमध्ये आम्ही सुनवाई केली, वादी आणि प्रतिवादी या दोन्ही विपक्षकारांनी आपापसामध्ये समझोता केला, त्यामुळे या समझोता अंती हा सन्माननीय कोर्ट या संपूर्ण दाव्यामध्ये हे फायनल करतो की हा दावा आता आम्ही डिसमिस करत आहोत. मग हे डिसमिसची एक प्रत घ्यायची आणि त्यासोबत एक ऍप्लिकेशन वगैरे द्यायचं, आणि ते ट्रेझरी डिपार्टमेंट असतं त्या ठिकाणी जाऊन द्यायचं ते ऍप्लिकेशन वगैरे. मग तुमचा जो काही दावा आहे तो तुम्ही स्वतःच कॉम्प्रोमाइज केलाय त्यामध्ये, त्यामुळे तुम्ही जेवढीही कोर्ट फीस पे केली असेल तेवढ्या कोर्ट फीसचा 50% रक्कम तुम्हाला त्या ठिकाणी परत मिळू शकते. जसं की सांगायचं झालं तर एखादा व्यक्ती खरोखरच त्या ठिकाणी अशा प्रकारचं कॉम्प्रोमाइज करत असेल तर तशा सिच्युएशन मध्ये सामान्यतः ही सगळी प्रोसिजर अवलंबल्यानंतर यू विल गेट दॅट 50% ऑफ अमाऊंट. म्हणजे 1,00,000चा क्लेम असेल, 1,00,000ची प्रॉपर्टी होती, मग जी आपण अमाऊंट पाहिली 6,430 रुपये, ह्याला निर्णय करायचे तेवढे पैसे तुम्हाला परत वगैरे मिळतील ॲज अ कोर्ट फीस. पण सामान्यतः असं पाहिलं जातं की कोणताही व्यक्ती परत कोर्टच्या चक्कर लावायला जात नाही. कोण परत ते प्रोसिजर साठी जाईल? समजा या 1,00,000च्या क्लेम मध्ये तुम्हाला 3,000 रुपये परत मिळणार आहे, त्यापैकी तुम्हाला वकिलांना काही पैसे द्यावे लागतील, तुम्हाला ते सर्टिफाईड कॉपीसाठी अर्धे पैसे जातील, त्यामध्ये 1,000 रुपये गेले, 2,000 रुपये गेले. त्यानंतरच्या प्रोसेससाठी तुम्हाला 1 ते 2 महिने वेट करावा लागेल, कारण की ती प्रोसेस पण सामान्य नसते. त्या ठिकाणी आधी ऑर्डर वगैरे ची सर्टिफाईड कॉपी घ्या, एक ऍप्लिकेशन लिहा, ट्रेझरी डिपार्टमेंट मध्ये जा. ट्रेझरी डिपार्टमेंट काय करेल, पर्टिक्युलरली ती जी कॉपी आहे ती पुन्हा कोर्टमध्ये पाठवेल आणि कोर्टमधून कन्फर्म करेल की आमच्याकडे ही ऑर्डर आली, खरी आहे का किंवा खोटी आहे. मग ते कन्फर्म होण्यासाठी 15 दिवस, 1 महिना जाईल, 2 महिने जातात बऱ्याच वेळेस. मग ते कन्फर्मेशन आलं की तुम्हाला
तुमचं जे काही बँक अकाउंट वगैरे जे काही दिलं असेल त्यासाठी एक पर्टिक्युलर दिवस ठरवण्यात येईल. त्यावेळेस तुम्हाला बँक स्टेटमेंट वगैरे जमा करावं किंवा बँकचे डिटेल्स जमा करावे. त्यानंतर तुम्हाला ते पैसे वगैरे मिळू शकतील किंवा ते तुम्ही इन कॅश करू शकता. हे 2 ते 3 महिन्याची प्रोसिजर पकडून चालायचं. त्यामुळे सामान्यतः कोणताही क्लायंट केस जिंकला असेल किंवा हे कॉम्प्रोमाइज केलं असेल, कोर्ट फीस पे करत असेल तर ते घ्यायला जात नाही. एक सामान्य प्रक्रिया लक्षात ठेवायची. यामध्ये अजून काही पार्ट आपण ऍड करू शकतो. तो म्हणजे बऱ्याच साऱ्या सिच्युएशन मध्ये हे जे तडजोड झाली असेल त्याच्या तडजोडी संदर्भामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. दाव्यामध्ये सामान्यतः कोणताही पुरावा नोंदवला गेला नसावा, म्हणजे एकंदरीतपणे फ्रेमिंग ऑफ इश्यूची स्टेज झालेली नसावी. अशा केसेसमध्ये खास करून कॉम्प्रोमाइज वगैरे होऊ शकतो. वन्स द केस विल बी रीच टुवर्ड्स द फायनलायझेशन ऑफ इश्यूज, मग नंतर त्या ठिकाणी तडजोड वगैरे होत नाही सामान्यतः, कारण की तुम्ही कोर्टचा वेळ वाया घालवणार. तो पण एक पार्ट त्या ठिकाणी निघून येतो. मग हा पण एक पर्टिक्युलर पार्ट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. या व्यतिरिक्त अशा प्रकारच्या केसेसमध्ये, तडजोडीवाल्या केसेसमध्ये सामान्यतः वादीने सुरुवातीला कमीत कमी कोर्ट फी जी काही असेल ती 25 रुपयापेक्षा जास्त पे केलेली असावी. तशाच प्रकारच्या केसेसमध्ये तुम्हाला फी वगैरे परत केली जाईल. नाही तर मग एखाद्याचं डोकं थोडी नाही खराब झाले किंवा 25 रुपयाची कोर्ट फीस तो परत मागायचे कॉम्प्रोमाइज वगैरे करून होऊ शकतं. बऱ्यापैकी लोक असतात ना, ते 1 रुपयाचा सुद्धा क्लेम करायला दावे दाखल करतात. मग असं नको व्हावं, त्यामुळे एक पर्टिक्युलर रक्कम दिलेली आहे की बाबा 25 रुपयापेक्षा कमीच्या केसेसमध्ये तुम्ही कोर्ट फीस परत मागू शकत नाही. हा एक पर्टिक्युलर पार्ट त्या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा. यामध्ये एक्झिक्युशन ऍप्लिकेशन वाला पार्ट, चलो ठीक आहे, आपण नोट्स वाल्या पार्ट मध्ये याला कव्हर करू शकू. या व्यतिरिक्त अच्छा, तुम्हाला जर कोर्ट फीस पे नाही केली तर एक्झिक्युशन वाला पार्ट माहिती आहे का? अदरवाईज जे काही ऑर्डर नंबर 38 वाला पार्ट आहे ना, 38, 29, 40, त्यामध्ये आपण कव्हर करू या पार्टला. ज्यामध्ये असणार आहे अटॅचमेंट अँड अरेस्ट ऑफ पर्सन बिफोर जजमेंट. हा वाला पार्ट मध्ये या गोष्टी कव्हर करतो. त्यामुळे यामध्ये जास्त वेळ वाया घालवायची गरज नाही. या व्यतिरिक्त या संपूर्ण पार्ट मध्ये विड्रॉवल ऑफ सूटचा पण एक पार्ट येऊ शकतो. आपण तो डिस्कस करू आणि आपण एक्झाम्पल क्वेश्चन वगैरे घेऊ तुमचे. हा एक लास्टचा पार्ट आहे ज्यावर तुम्हाला लक्ष देणं गरजेचं असू शकेल. ठीक आहे. तो सामान्य पार्ट म्हणजे अशा केसेस ज्या सामान्य केसेसमध्ये विड्रॉवल ऑफ सूट वगैरे करण्यात आली असेल, ज्याला म्हणतो आपण की बाबा वादीद्वारे दावा वगैरे मागे घेणं. त्याच्या आधीची कंडिशन काय पाहिली आपण? समझोता वगैरे झालाय दोन्ही पार्टीमध्ये, तो समझोता वेगळा. दावा मागे घेण्याचा अर्थ काय होतो की बाबा ज्या व्यक्तीने दावा दाखल केला, म्हणजे प्लेंटिफ जो काही आहे, ज्या व्यक्तीने दावा दाखल केला होता तो प्लेंटिफ जर तो दावा मागे घेत असेल तर ह्यामध्ये जर प्रश्न आपल्या समोर येतो की बाबा विड्रॉवल ऑफ सूट मध्ये जर दावा मागे घेतला तर कोर्ट फीस परत मिळते का? तर ह्या सिच्युएशन मध्ये काही गोष्टी समजून घेणं महत्वाचं असणार. एकतर दावा हा तडजोडीवाला असेल आणि तो मागे घेतला तर त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये 50% परतावा मिळतो. हे आता आपण मागे पाहिलं. किंवा जे काही 50% रिफंड वगैरे आहे ते तुम्हाला मिळू शकतं. या व्यतिरिक्त पुढचा पार्ट त्यामध्ये येतो की बाबा हे तर ठीक आहे 50% मिळेल, पण ते कधीपर्यंत मिळेल? जोपर्यंत फायनलायझेशन ऑफ इश्यूज किंवा फ्रेमिंग ऑफ इश्यू वाला पार्ट त्या ठिकाणी होत नाही. म्हणजे काय आहे, जोपर्यंत पुराव्यांचं रेकॉर्ड होत नाही कोर्टमध्ये तोपर्यंतच तुम्ही तो मागे घेऊ शकाल किंवा ती कोर्ट फीस तुम्हाला परत मिळू शकेल. अदरवाईज ती परत मिळणार नाही. हा झाला यामधलं नेक्स्ट एक्झाम्पल. सोबतच यामध्ये जेव्हा तडजोड होत असेल त्या तडजोडीला आपण अजून एक एक्झाम्पल ऍड केलं. समजा अशा प्रकारचा समझोता, अशा प्रकारची तडजोड ज्यामध्ये केवळ एकतर्फी माघार घेतली असेल, फक्त प्लेंटिफने दावा दाखल केला, प्लेंटिफने मागे घेतला. मग अशा सिच्युएशन मध्ये सामान्यतः जर एखाद्या प्लेंटिफने कायदेशीर तडजोड न करता, कोणत्याही प्रकारचा सामान्य पक्षतः समोरच्या व्यक्तीशी समझोता न करता, तडजोड न करता, कॉम्प्रोमाइज न करता स्वतःहूनच तो काही दावा आहे तो मागे घेतला असेल, दावा सोडून दिला असेल समजा, मग अशा सिच्युएशन मध्ये कोणत्याही प्रकारची कोर्ट फीस त्या व्यक्तीला मिळत नाही आणि यामध्ये कोणत्याही प्रकारचा असा तरतूद सुद्धा आपल्याला बघायला मिळत नाही.
तो पण एक पार्ट आहे जो लक्षात ठेवायचा. त्यामुळे जर मागे घेत असाल दावा तर तुमच्या क्लायंटला आधीच सांगायचं की बाबा दाव्याचं जे काही कोर्ट फीस वगैरे आहे ती तुम्हाला काही परत मिळणार नाही. बट या अर्थी काही गोष्ट अजून काही त्यामध्ये ऍड होते. ती म्हणजे काय असणार आहे, न्यायालय वादीला जे काही आहे ना दाव्याच्या खर्च ज्याला आपण म्हणतो तो अपोनंट पार्टीकडून ते देऊ शकतील जर कोर्टला तसं वाटत असेल तर, पण देईलच ते सांगू शकत नाही. या व्यतिरिक्त अजून एक पार्ट त्यामध्ये ऍड होतो, जो काही वादी असणार आहे त्यालाच बऱ्याच वेळेस काय होतं, हा जो काही तो दावा तो मागे घेते त्या ऑर्डर मध्ये हे मेन्शन केलेलं असतं की बाबा तुम्ही भविष्यामध्ये अशा प्रकारचा कोणताही दावा दाखल करू शकणार नाही. म्हणजे इंटरनल याचा अर्थ असा होतो की भविष्यामध्ये पुन्हा नवीन दावा दाखल करण्याचा तुमचा जो काही अधिकार आहे या पार्टीच्या विरोधात या सेम कॉज ऑफ ऍक्शनवर, या सेम मुद्द्यांवर ते तुम्ही करू शकणार नाही. हा एक पार्ट आहे जो कॉम्प्रोमाइजच्या सिच्युएशन मध्ये दावा मागे घेण्याच्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला समजून घेणं महत्वाचं आहे आणि क्लायंटला सुद्धा हे समजून सांगणं महत्वाचं असणार आहे तेवढं. मग हा एक पर्टिक्युलर पार्ट या ठिकाणी ऍड होतो. ओके, विल स्टॉप ओव्हर हियर. यामध्ये जर तुमचे काही प्रश्न असले आजच्या सेशनचे तर ते तुम्ही विचारू शकता. आय विल डू वन थिंग ओव्हर हियर. जे सामान्यतः या सिच्युएशन मध्ये जर आपण हा ऍक्ट जर बघायचा प्रयत्न केला तर या पर्टिक्युलर ऍक्ट साठी ना एक मेंटेनन्स झाला. मेंटेनन्स व्यतिरिक्त हे मुव्हेबल प्रॉपर्टीचा एक पार्ट झालाय, हा असू शकेल किंवा हा त्याचा पुढचा पार्ट टॅक्सच्या संदर्भामधला पार्ट. या व्यतिरिक्त त्याचा पुढचा पार्ट ज्याला आपण मुव्हेबल प्रॉपर्टी संदर्भातल्या क्लेमचा पार्ट म्हणू शकू किंवा मॉनिटरी ऍट्रिब्यूटचा पार्ट म्हणू शकू. अशा प्रकारचे जेवढे वेगळे वेगळे पार्ट आहेत ना ह्याचे एक 15 मिनिटं अर्ध्या तासाचे व्हिडिओ विथ एक्झाम्पल मी ऍड वगैरे करून देईन सेम सेशन 5 मध्ये. ते तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्यायचं जेणेकरून आपण सामान्यतः लाईव्ह सेशन मध्ये बाकीच्या गोष्टींवर भर देऊ शकतो. कारण की यामध्ये काय असणार आहे, सामान्यतः हे जे एक्झाम्पल आहेत ना हे आहेत बऱ्यापैकी 20-30 एक्झाम्पल आहेत आणि ह्या प्रत्येकसाठी मग 2-2 एक्झाम्पल घेण्यासाठी आपल्याला 1 महिना असंच निघून जाईल. तर बेटर पार्ट आहे I will pre-record the videos of it along with the example, along with the proper section of it. आणि त्यावर जर काही प्रश्न असले तर त्यामध्ये एक ऑप्शन असतो आपल्या समोर, डाऊट वाला ऑप्शन, किंवा मग तुम्ही व्हॉट्सअपला वगैरे मेसेज करा. तिथून तुमचा जो काही डाऊट असेल ना त्या पर्टिक्युलर कोर्ट फीसच्या कॅल्क्युलेशन बद्दल तो तुम्ही विचारू शकता. म्हणजे जेणेकरून आपण थोडासा वेळ आहे तो बाकीच्या गोष्टींमध्ये पण देऊ शकतो. यामध्ये हे बघ आपण मागच्या सेशन मध्ये पाहिलं होतं, हा बऱ्यापैकी वास्ट पार्ट असू शकेल. त्यामुळे पुन्हा पुन्हा त्यावर सेशन संपवणं थोडस अवघड असू शकेल आपल्याला. तो बेटर आय विल ट्राय टू की बाबा एका दिवसातच हे सर्व संपवावं जेणेकरून तुम्ही सगळे प्रश्न एकत्रच तयार करून आणू शकाल, है ना, एक्झाम विथ एक्झाम्पल वगैरे. आणि तुम्ही ते पाहाल ही मी आशा करतो, कारण की हे थोडंसं कन्फ्युजिंग वाला पार्ट असू शकेल तुमच्यासाठी. बट ऍडव्हान्स कोर्स आहे त्यामुळे या गोष्टी कुठेही मिळत नाही. इव्हन मी बऱ्यापैकी इंग्लिशवाले पुस्तकं पण पाहिले पण त्यामध्ये पण मला एक्झाम्पल वगैरे व्यवस्थित मिळत नाही कोर्ट फीस ऍक्टचे. तर तो पण एक थोडा पार्ट आहे. बट बाकीचे फायनल झाले उद्यापर्यंत किंवा परवापर्यंत 20-30 व्हिडिओ त्या ठिकाणी ऍड होतील प्रत्येक पार्टचे. मग तुम्ही प्रत्येक पार्टचं कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करावं, त्याचे प्रो अँड कॉन्स काय आहेत ते तिथून पाहू शकाल. आता जर तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. सर विचारायचं होतं, एक समजा कोणी कोर्ट फी जी आहे ती जास्त पे केली असेल आणि ती परत नाही घेतली तर मग ती फी जी अमाऊंट आहे ती त्याचं काय होतं? अच्छा, तुमचा प्रश्न असा आहे का एखाद्या वादीने जास्त कोर्ट फीस पे केली आणि हो. दावा वगैरे संपुष्टात आला आणि ते तुम्ही परत नाही घेतली, बरोबर. ती काहीच होत नाही सर. जे ट्रेझरी डिपार्टमेंट गव्हर्नमेंट वगैरे वापरत असते ते, पण एक सामान्य प्रक्रियेनुसार ना तुम्हाला 30 डेज पर्यंतचा पिरियड असतो की ते तुम्ही क्लेम करावे म्हणून. पण तुम्ही अच्छा, नाही मग केली तर कोर्ट वगैरे म्हणजे नाही, कोर्ट स्वतःहून देत नाही का? म्हणजे असं देत नाही, पे रिपे करत नाही का? बघा Refund होत नाही का? सिव्हिल
सिव्हिल तऱ्हेचे जे अधिकार असतात ना, ते कोणतंही कोर्ट किंवा कोणतंही गव्हर्नमेंट कोणत्याही व्यक्तीला स्वतःहून देत नाही जोपर्यंत तुम्ही क्लेम करत नाही. जसं की हो. माझी आणि माझ्या भावाच्या प्रॉपर्टी मधला वाद आहे. हो हो गव्हर्नमेंट येऊन हे कधीच सांगणार नाही की बाबा तुम्ही दोघी प्रेमाने राहा, राम राज्यासारखे राहा, राजा हरिश्चंद्र बनून राहा, तुम्ही समझोता हो. करा, असं काही सांगणार नाही. तुम्हालाच तो कोर्टमध्ये जाऊन क्लेम करावा लागेल करेक्ट. की बाबा हो. माझा भाऊ माझा हिस्सा देत नाहीये. मग त्यावेळेस दावा सुरू होईल, 10 वर्ष सुनवाई होईल, नंतर तुम्हाला हिस्सा मिळेल. ओके. त्यामुळे सिव्हिल तऱ्हेचा राईट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही क्लेम करत नाही तोपर्यंत काहीच नाही मिळणार. मिळत नाही. तुम्ही ओके क्लेम नाही केला तो व्हॅनिश होईल तुमचा दावा काही दिवसांनी. ओके सर, जसे थँक्यू. की लिमिटेशन ऍक्ट आहे आपल्यासमोर. बरोबर. ओके. ते प्रत्येक सिच्युएशन मध्ये आहे सर, फक्त कोर्ट फीस मध्ये पण नाही. आपण जसं बरोबर. की कॉलेजमध्येही तीच सिच्युएशन आहे, सगळीकडे तीच आहे. हो हो मागितलं तर मिळेल, नाही तर नाही मिळेल. नाही तर नाही मिळत. ओके ओके. फक्त क्रिमिनल मध्ये, क्रिमिनल तऱ्हेचा जो काही पार्ट आहे ना, क्रिमिनल मध्ये तुम्हाला ती स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी असते की त्याने राज्यामध्ये किंवा एरियामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करावं. चालेल. त्यामुळे क्राईम जर झाला तर ते मेंटेन करतील, पण सिव्हिल मध्ये नाही. बरोबर. ओके सर, थँक्यू. निलेशजी, अच्छा कुणाला काही प्रश्न असेल तर यू कॅन आस्क मी नाउ. न्यू स्टुडंट कोण आहेत सध्या? कीर्तीजी, हा सर. काही प्रश्न आहे तुमचा? थोडं बाउन्स जात असेल तुम्हाला, पण ठीक आहे. अच्छा, आय एम जस्ट इन्फॉर्मिंग ऑल ऑफ यू. कीर्तीजी 11th मध्ये आहेत सध्या आणि त्यांना पुढे लॉ वगैरे कम्प्लीट करायचं आहे, ऍडव्होकेट वगैरे बनायचं आहे. तो त्यामुळे त्यांनी आतापासून प्रिपरेशन स्टार्ट केलंय. तो आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सर. तुमचे काही प्रश्न असले तर तुम्ही विचारू शकता. हो सर, जर चालेल. तुम्हाला काही वाटत असेल इथे नाही विचारायचं तर तुम्ही व्हॉट्सअप करा किंवा मेसेज वगैरे करा. हो, हो, ट्राय टू चालेल. सॉर्ट इट आउट. ठीक आहे. हम्म. नितीनजी, मिलिंदजी, काही प्रश्न आहे? प्रियाजी? नाही सर, आता सध्या नाहीये. किल्वा सर. जी मॅम, प्रियाजी बोला. सर कोर्ट फी जी असते ती लेडीज साठी फ्री म्हणजे फ्री केलेली असते काही ठिकाणी. हो, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं त्या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये ना, त्यामध्ये पाहिलं होतं की सामान्यतः महिलांसाठी काही प्रकारचे केसेस ज्यामध्ये ते कमवत वगैरे नाही, जर त्यांनी ते क्लेम केला तर त्या ठिकाणी कोर्ट फीस वगैरे माफ होते. या व्यतिरिक्त बरेच, जसं की फॅमिली मॅटर मध्ये डिवोर्स वाला पार्ट मध्ये पण तो एक कमी होतो. पण काय होतं सिच्युएशन मध्ये की तुमची फायनान्शियल कंडिशन कशी आहे हे सुद्धा कोर्ट क्रॉस चेक करतं बऱ्याच वेळेस. जसं की तरी तुम्ही एक मेंटेनन्सचं पेटिशन टाकलंय आणि तुमची फायनान्शियल कंडिशन बऱ्यापैकी चांगली आहे, तुम्ही महिन्यात पॅकेज वगैरे तुमचं 10 लाखाचं आहे वर्षाचा, आणि तुम्ही त्या Okay. ठिकाणी कोर्ट फीस माफीचं ऍप्लिकेशन करत असाल तर त्यावेळेस माफ नाही होत. त्यावेळेस तुम्हाला यू हॅव टू हॅव पे, कारण की तुम्ही त्या ठिकाणी मॉनिटरी क्लेम करत आहात. मग या ठिकाणी एक गोष्ट होऊ शकते की जर तुम्ही अर्निंग पर्सन नाहीये ना, तर ती जी कोर्ट फीस असते ना, ती समोरच्या पक्षकाराला पे करावी लागते केस संपल्यानंतर. मग तो एक पार्ट होऊ Okay. शकतो त्या ठिकाणी. बट यू मग हॅव ती टू फाईल इन्फॉर्म द करावं कोर्ट. लागेल. हे तुम्हाला ऍप्लिकेशन द्यावं लागतं किंवा मग कोर्ट फायनल जजमेंट मध्ये ते मेन्शन करतं की संपूर्ण दाव्याचा खर्च आणि जी कोर्ट फीस असेल ती प्रतिवादीने पे करावी म्हणून. आणि या व्यतिरिक्त अजून इफ यू आर बिलॉंगिंग टू SC/ST कॅटेगरी आणि तुम्ही SC/ST कॅटेगरीच्या अंतर्गत एखादा दावा दाखल करत आहात तर त्यामध्ये कोर्ट फीस माफ आहे. या व्यतिरिक्त तुम्ही निर्धन व्यक्ती असाल, इन्सॉल्वंट नाही, निर्धन व्यक्ती, पॉप्युलर पर्सनचा एक पार्ट येतो. ऑर्डर नंबर 31, 32, 33 मध्ये एकदा चेक करा, 31 मध्ये असेल. त्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की असा व्यक्ती जो निर्धन आहे त्यानेही एक अर्ज वगैरे दाखल करावा, त्यामध्येही त्याची कोर्ट फीस जी काही असते ती माफ होते. ओके. आणि सर एक असा जनरल क्वेश्चन आहे माझा की लेडीजला रात्रीच्या वेळेस अटक होते का क्रिमिनल केस मध्ये? क्रिमिनल केसमध्ये सामान्यतः काय असतं माहितीये का, की एखाद्या महिलेला सूर्यास्तानंतर अटक तर नको व्हायला. या व्यतिरिक्त जे काही 6 असणारे सकाळची वेळ तर संध्याकाळची 6 हा एक पर्टिक्युलर टाइम आहे, त्यामध्ये अटक वगैरे नको व्हायला. पण जनरली पोलीस वगैरे काय करतात, काहीतरी एक्सेप्शनल सिच्युएशन्स वगैरे देऊन अटक वगैरे करत असतात. ते पोलीसचं राज्य असणार आहे, कारण की एकदा अटक झाली की तुम्ही 4-5 महिने लढत राहा केस, त्यांना काही घेणं देणं नाही. त्यांचा फक्त हेतू असतो की तुम्हाला त्रास द्यावा. त्यामुळे अधिकार तर आहेत तुमचे,
पण ते तसं व्हायलाच हवं हे आपण सांगू शकत नाही. जसं की लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणं अधिकार आहे आपला किंवा राज्य सरकारने ते करावं, पण ते होत नाही. त्यामुळे लूपहोल आहेत त्यामध्ये. नियम तर जसं की कॉपी न करावं हे नियम आहे, पण विद्यार्थी करतात कॉपी एक्झाम मध्ये. येस. ते आमच्या इकडे नाशिकमध्ये सर TCS कंपनीचं थोडं पॉश ऍक्ट खाली एक आरोपी होते, ते सापडत नव्हते. त्यांना रेस्क्यू रात्रीचं केलं, ते लेडी होती. मग ते थोडं मला क्वेश्चन पडला की लेडीला होतं काय रात्री. मी तेच म्हणाले तुम्हाला, नियमानुसार ते करू शकत नाही, पण ते काय आहे हे पॉलिटिकल कंडिशन जशा आहेत, एक पर्टिक्युलर कॅटेगरी, कास्ट, रिलिजन चेक केला जातो. त्यानंतर पॉलिटिकल वोटिंगसाठी पण या सगळ्या गोष्टी केल्या जातात. पण सामान्यतः अटक नको व्हायला, कारण की असं काही आतंकवाद्यांची तर ती केस नाहीये तेवढी, पण चालतं. चालायला नको पण चालत आहे. आता सध्या काही करू शकत नाही आपण त्यामध्ये. वी जस्ट हॅव टू वेट अँड वॉच, किंवा मग ऑब्जेक्शन वगैरे घेऊ शकतो. येस. थँक्यू सर. राकेशची sir. काही प्रश्न आहे? हा, निलेशची. आपण प्रेयर करताना किंवा प्लेन दाखल करताना जो दाव्याचा खर्च मागतो युजली, हो. पण नोटीस केलंय की पार्टी शुड बेअर देअर एक्सपेन्सेस असं बहुतेक ऑर्डर अशी येते, तर त्याच्यावरती आपल्याला परत मागता येतो का दाव्याचा खर्च? तुम्ही दाव्याचा खर्च अपील वरून खूप मागू शकता. जर जास्तच खर्च झाला असेल तर अपील वगैरे करा त्यामध्ये, किंवा मागू शकता, किंवा मग रिव्हिजन पिटिशन दाखल करा कोर्टमध्ये, की बाबा या पर्टिक्युलर जजमेंटमध्ये यू शुड मेन्शन दी एक्सपेन्सेस इन्कर्ड इन दिस पर्टिक्युलर केस. मग ते सगळे तुम्ही मागू शकता. रिव्हिजन पिटिशन दाखल करा किंवा मग वरिष्ठ कोर्टमध्ये अपील करा. आधी रिव्हिजन पिटिशन दाखल करा. रिव्हिजन पिटिशन मध्ये काहीच नाही झालं तर मग अपील करा. पण सो सेम प्रॉब्लेम असतो सर त्यामध्ये. रिव्हिजन पिटिशनच्या सुनवाईमध्ये पण 2-3 वर्ष निघून जातात. अपील मध्ये पण 2-4 वर्ष असे निघू शकतात. त्यामुळे सामान्य कुणी करत नाही की बाबा चलो मिळालं ना मला, चलो ठीक आहे, तेवढं समाधान. आणि मग ते क्लायंटला पण इंटरेस्ट नसतो तेवढा त्यामध्ये. पण समजा एखादा क्लायंट जिद्दी असला, त्याने ठरवलंच आहे की त्याला काही फरक पडत नाही, मग तो करतात. सर एका जजमेंट मध्ये सिव्हिल पार्टिशन सूट मध्ये दोन्ही जजमेंटचे डिग्री झाले, तर तिथे विथ कॉस्ट मतलब पार्टी जी आहे त्यांना सांगितलंय की तुम्हाला कॉस्ट पे करावं लागेल. ती कसं रिकव्हरी करायचं तेच कळत नाही. बघा ते त्यामध्ये ना अजून ऑर्डर पण दिलेली असेल की बाबा एक एवढ्या एवढ्या पिरियड मध्ये तुम्ही पैसे वगैरे द्यायला हवे. तर ते नसेल मग तुम्हाला एक एक्झिक्युशन ऍप्लिकेशन नव्याने दाखल करावं लागेल. मग तोच पार्ट येतो. एक्झिक्युशन ऍप्लिकेशन प्रोसेस व्हायला 30 दिवस लागतात. बोर्डवर यायला 45 दिवस होतील. मग त्यांना नोटीस द्यायला अजून 1 महिना जाईल. मग ते परत रिप्लाय देणार नाही. मग ह्यामध्ये अजून 5वा महिना लागेल. मग ते येतील 7व्या महिन्यामध्ये. मग ते काहीतरी रिप्लाय फाईल करतील. परत 1 वर्ष असंच जातं. तो लोक सामान्यतः ते सोडतात बऱ्याच वेळेस. ही रियालिटी आहे. आय एम गिव्हिंग यू द रियालिटी. येस सर. आपल्याला ऑप्शन्स आहेत माहिती पाहिजे बऱ्यापैकी. सर. हो, माहिती हवं एखादी आपल्याला. व्यक्ती माहिती असणं गरजेचं असतं, जेणेकरून आपण क्लायंटला सांगू शकतो की हे बाबा तुझे अधिकार आहेत, तुला करायचं असेल तर करतो. तुला काय, आपल्याला तर पैसे मिळतील ॲज अ ॲडव्होकेट म्हणून, पण आपण त्यांना सांगू शकतो की बाबा ही प्रोसिजर आहे, एवढा वेळ लागेल, तुम्हाला करायचं असेल तर करा. आणखीन एक प्रश्न होता सर. हो सर. कोर्टाकडून निकाल झालेला आहे, एक्झिक्युशन साठी ते पाठवलं कलेक्टर कडून तहसीलदारकडे आलं आणि त्याची सुनवाई वगैरे झाली, त्यांनी ऑर्डर पास केली. पण आता या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील करता येतं का? अपील वगैरे नाही, डायरेक्टली कलेक्टरकडे किंवा मग ते ज्या कोर्टने तो आदेश दिला असेल ना, खास करून या सिच्युएशन मध्ये ना, जे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स असतात, एक्झिक्युटिव्ह ऑर्डरचं अपील नाही डायरेक्टली डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये होतं. मग तुम्हाला डिस्ट्रिक्ट कोर्टला जावं लागेल त्या सिच्युएशन मध्ये. पण आधी चेक करा, सामान्यतः जर तिथेच होत असेल मॅनेज तर. खास करून एक्झिक्युटिव्ह ऑर्डर मध्ये ना, जर त्याच लेवलला मॅनेज झालं ना, ते चांगलं असतं, जेणेकरून क्लायंटचाही वेळ वाचतो. नाही तर मग काय होईल पुन्हा माहितीये का, कोर्टने परत ऑर्डर दिली ना सेम तुमच्या फेवर मध्ये, मग पुन्हा त्याच व्यक्तीकडे यायचंय आपल्याला तोडून दाखवायला. त्यावेळेस त्याचा बिहेवियर वेगळा होतो. एक्झिक्युशनची ऑर्डर हे आपल्या वादीच्या फेवर मध्येच आहे. ओके. पण मग आता समोरचा प्रतिवादी कुठं अपील करू शकतो का? अच्छा, प्रतिवादीच्या अपील बद्दल बोलत आहात का तुम्ही? हो. अच्छा ठीक आहे. प्रतिवादी मग त्याचा वरिष्ठ कोर्टमध्ये जाईल. जर डिस्ट्रिक्ट कोर्टला मॅटर होतं तर हायकोर्ट वगैरे मध्ये जाईल.
किंवा मग अजून एक पार्ट त्यामध्ये ऍड होतो की बरेच सारे डिस्ट्रिक्ट कोर्ट आहेत ना, त्या ठिकाणी एक अपिलिएट बेंच पण असतो, प्रिन्सिपल बेंच. एकतर एक सिंगल जजेसची सुनवाईवाला एक बेंच असतो, त्यामध्ये ऍडिशनल सिव्हिल जजेस वगैरे बसलेले असतात किंवा असिस्टंट सिव्हिल जजेस वगैरे असतात. आणि मग त्यांच्यामधून जर काही होत नसेल ना, तर प्रिन्सिपल जज वगैरे असतात, तिथे आपण अपील करू शकतो. हा एक पार्ट आहे. या व्यतिरिक्त समजा ती ऑर्डर पास केली असेल कनिष्ठ न्यायालयाने तालुक्याच्या लेवलला, ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट ज्युनियर जे काही असणार आहेत त्यांचा थ्रू क्रिमिनल केसेसमध्ये, सिव्हिलमध्ये जे ज्युनियर जज आहे, ज्युनियर डिव्हिजन झाला आपण, मग तिथून अपील आली तर मग ती वरिष्ठ कोर्टमध्ये जाईल, डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये. एकदा चेक करा कोणत्या कोर्टमध्ये केस होते. हा हा, हे प्रांताकडे नाही होत नाहीची अपील तहसीलदाराचं ऑर्डरची? नाही सर, नाही सर. अच्छा, कोर्टाकडे जावं लागेल परत. हो, ओके सर. एकदा चेक करून घ्यायचं. ते ऑर्डर मध्ये मेन्शन असतं बऱ्याच वेळेस की अपील कुठे होईल म्हणून. अच्छा अच्छा, पण ठीक आहे. सामान्यतः एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स असतात त्याचं अपील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये होतं, कारण की जे चॅप्टर केसेस असतात ना क्रिमिनल वाले, ज्यामध्ये आपण यात्रा वगैरे होते किंवा एखादा कार्यक्रम असतो ज्यामध्ये गुंडे लोकांना शॉकॉज नोटीस पाठवल्या जातात की बाबा आमच्या एरियामध्ये हा कार्यक्रम होणार आहे, हा मोर्चा होणार आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारे शांतता भंग करू नये, त्याच्या संदर्भातली नोटीस कायदेशीर. मग ती जी चॅप्टर केसची नोटीस असते ना, ते त्या व्यक्ती असतात त्यांना पुन्हा त्या तहसीलदारकडे यावं लागतं की निवेदन देण्यासाठी की बाबा आम्ही असं कोणताही उद्योग करणार नाही. त्या तहसीलदारांना पटलं तर ठीक आहे, अदरवाईज त्यांना जेलमध्ये ठेवण्यात येईल किंवा त्यांना काही दिवसासाठी तडीपार करण्यात येईल. मग हे जे एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स असतात ना, ह्याचं सुद्धा अपील डिस्ट्रिक्ट लेवलला होतं. मग तशाच प्रकारे सिव्हिल इन नेचरच्या केसेसमध्ये जे एक्झिक्युशनचा पार्ट असतो ना, त्याचे सुद्धा अपील डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये होत असतात. पण सोबत हे सुद्धा लक्षात ठेवा की कोणत्या सेक्शनच्या अंतर्गत ते आहे प्रोसिजर, ते एकदा क्रॉस चेक करून घ्या, तुम्हाला लक्षात येईल. बऱ्याच वेळेस काय होतं की बऱ्याच सारे हे डिस्ट्रिक्ट लेवलला ना काही डिपार्टमेंट वगैरे केलेले असतात, कारण की प्रिन्सिपल जजेसकडे तेवढा वेळ नसतो. त्यामुळे ते काय करतात, काही एक्झिक्युशनचा अपील आला ना तर एखाद्या सब डिव्हिजनल नाही, जे असिस्टंट जज असतात त्यांच्याकडे ट्रान्सफर करतील किंवा ऍडिशनल जज आहे त्यांच्या डिपार्टमेंटकडे जाईल. मग ते एकदा तुमच्या एरियामध्ये चेक करून घ्या की ते अपीलवाला पार्ट कुणाकडे, ते प्रिन्सिपल जजकडे आहे किंवा ऍडिशनल जजेसकडे आहे किंवा असिस्टंट जजेसकडे आहे. एवढे एकदा चेक करून घ्या, सो इट विल बी इझी. ओके सर, पार्टिशनचा दावा होता लँडचा. ओके, ठीक आहे. कोर्टमध्येच असेल मग ते सामान्य प्रोसेस. ओके सर, थँक्यू सर. हरकत नाही. राकेशजी काय प्रश्न आहे? राकेश शिंदे. अच्छा, ऍडव्होकेट एसके म्हणजे काय? सर शीतल कुलकर्णी. ओ, काही प्रश्न आहे मॅम? नाही सर. अच्छा, ठीक आहे. राकेशजी काही प्रश्न आहे? हो सर. लक्षात येते राकेशजी? हा सर. काही लक्षात नसेलही तर तुम्ही विचारू शकता, ठीक आहे. जुने सेशन जेवढे झालेत एकदा चेक करून घ्या. उद्यापर्यंत अजून कोर्ट फीस कॅल्क्युलेशनचे रेकॉर्डेड पार्ट आम्ही ऍड करू ऍपमध्ये, ते सुद्धा चेक करून घ्या, जेणेकरून सगळं कोर्ट फीसचे कॅल्क्युलेशन कम्प्लीट करू आपण उद्या आणि आपण मूव्ह ऑन करू लिगल नोटीसच्या पार्टकडे, ठीक आहे. अच्छा, कुणाचा काही प्रश्न नसेल तर आपण उद्या भेटू. जर तुमचा काही प्रश्न असेल तर आय विल बी हिअर फॉर नेक्स्ट 5 minutes. यू कॅन आस्क मी नाउ. अच्छा, कुणाला लेफ्ट करायचं असेल, अच्छा लिव्ह करायचं असेल तर लिव्ह करा. सर ई बुक्सचा हार्ड कॉपी तर नाहीये, ते तुम्हाला प्रिंट आउट घ्यावी लागेल त्याची. अच्छा, अजून एक ई बुक्स मध्ये उद्या किंवा परवा ना अजून काही पार्ट ऍड होणार आहे त्यामध्ये, खास करून मेंटेनन्स आणि डिव्होर्सच्या संदर्भातला टाईप ऑफ केसेस, त्या व्यतिरिक्त त्यामधल्या इनडेप्थ प्रोसिजर जी काही असणार आहे ती कव्हर होणार आहे. या व्यतिरिक्त नेक्स्ट मंथ मध्ये सिव्हिल आणि क्रिमिनलच्या इनडेप्थ प्रोसिजर विथ ऍप्लिकेशनचे प्रोसेसिंग, तो पण एक पार्ट कव्हर होणार आहे. त्यामुळे ई बुक वगैरे कामात येतील तुम्हाला.
ज्यांनी आधीच ई बुक घेतले असेल त्यांच्यासाठी सुद्धा ते फ्री मध्ये ऍड होणार आहे, त्यामुळे एक्स्ट्रा पैसे वगैरे पे करायची गरज नाही. ओके, चलो भेटू आपण उद्याच्या सेशन मध्ये. इफ यू डोंट हॅव एनी काइंड ऑफ क्वेश्चन, गुड नाईट ऑल ऑफ यू. भेटू उद्या. ओके सर, गुड नाईट. थँक्यू. गुड नाईट.